गरवारे कार पेंट प्रोटेक्शन फिल्म तुमच्या कारला वाचवते UV रेज, ऍसिड रेन आणि पक्ष्यांच्या घाणीने होणाऱ्या नुकसानातून. ठेवते तुमच्या गाडीला चकचकीत नवीन वर्षोनवर्ष. कॉल करा 9689968996. अरे योगायोग आहे. योगायोग असा आहे, मगाशी एक उल्लेख केला की पेशवाई नावाची एक TV सिरियल अल्फा मराठीवर होत होती आणि स्मिता तळवलकरांनी ती केलेली होती. ती मी लिहिली होती, सगळे सिरियल मी लिहिली होती. 52 एपिसोड आम्ही त्याचे केले. ते झाल्यानंतर एकदा संजय सुरकर हे त्याचे जे दिग्दर्शक होते, त्या दिग्दर्शकांचा मला फोन आला आणि सुरकर असं म्हणाले की संजय लीला भन्साळीजी हे बाजीराव मस्तानीवर एक पिक्चर काढणार आहेत, तर तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलून घ्या. माझं आणि त्यांचं फोनवर थोडं बोलणं झालं. ते म्हणाले त्यांचे जे लेखक आहे म्हणजे देवदास या संजय लीला भन्साळ्यांची जी पटकथा संवाद हे ज्यांनी लिहिले ते प्रकाश ही तांबडिया तुमच्याकडे येतील. प्रकाशची कापडी आले, माझ्या घरी आले, भेटले, आमची काही बोलणी झाली आणि आज कर्मधर्म संयोगाने ते या कार्यक्रमाला इथे हजर आहे, याचा मला अतिशय आनंद होतो. प्रकृती अस्वस्थ असूनही ते त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. दुसरी गोष्ट, पंतांनी मला रायगडावर काढलेल्या शिवाजी राजांचं एक स्केच दिलं होतं. ते स्केच किती उत्कृष्ट आहे याची जिथं बसून कल्पना येणार नाही, परंतु ते जवळून जर का पाहिलं तर केवळ हातात एक पेन्सिल असेल तर चित्रकार किती किमया साधू शकतो याचा अनुभव आपल्याला ते चित्र पाहिल्याच्या नंतर येईल. मला वाटतं माझं भाषण संपल्यावर आणि कार्यक्रम संपल्याच्या नंतर ते चित्र लोकांनी बघावं अशी माझी एक इच्छा आहे. त्याने मला दिल्याबद्दल मी धन्यवाद देतो. मी काही वर्षांपूर्वी म्हणजे आता जवळजवळ 35-40 वर्ष झाली असतील, मी रावेर खेडीला गेलेलो होतो. उन्हाळ्यातच असे दिवस होते. मध्य प्रदेशमधला तो उन्हाळा, तप्त झळा सगळीकडे येत होत्या. शेवटचा काही भाग म्हणजे जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर्स आम्हाला चालत जावं लागलं. काटे टोचत होते, झाडं दोन्ही बाजूला होती. पण त्या परिस्थितीत आम्ही 3-4 जण बाजीरावांच्या त्या समाधीच्या तिथं जाऊन उभे राहिले. कुठं धुळीचे लोट निघत होते, नर्मदेचं पात्र लांब गेलेलं होतं ते. मी त्या समाधीकडे बघत एका विचारात पडलेलो होतो की या माणसाने केवळ 40 वर्षांचं आयुष्य आहे. या 40 वर्षाच्या आयुष्यात किती घोडदौड केली असेल बाबा. त्यांना हेवनली बॉर्न कॅव्हलरी लीडर असं काही लोकांनी जी काही विशेषणं वापरलेली आहे. त्या घोडदळाचा हा जो सेनानी होता, ह्यांना आयुष्यातल्या घोडदौडीचा हिशोब तरी किती असेल अंदाज काढूया म्हटला. श्रीरंगपट्टणम पासून ते दिल्लीपर्यंत आणि सुरत बडोच पासून त्या अगदी सागरपर्यंत बाजीराव ही जी दौड केली त्याचा हिशोब जर का साधा मानला अगदी माहिती असलेल्या ठिकाणावरून आणि माहिती असलेल्या मोहिमेतून जर का आपण नुसता मांडला तर बाजीराव साहेबांनी केलेली आयुष्यातली घोडदौड ही किमान
2.25 लाख किलोमीटर सध्याच्या अंतरावर. काही वेळा 100 किलोमीटर दिवसाला गेलेले आहेत. 30 कोस असं लिहिलेलं आहे. 30 कोस म्हणजे 60 मैल, म्हणजे 96 किलोमीटर्स, म्हणजे 100 किलोमीटर झाले असतात. दुसऱ्या दिवशी परत 60-70 किलोमीटर त्यांनी दौड केल्याच्या नोंदी आपल्याला कागदपत्रात मिळतात. आज जर का घोड्यावरनं एक माणूस 100 किलोमीटर जर का गेलाय तर त्याला उद्या हॉस्पिटलमध्ये टाकावं लागेल आणि पुढचे 8 दिवस तो तिथं पाय दुखतायत, अंग दुखतंय, पाठ दुखते असं म्हणत बसेल. पण रस्ते नीट नसताना, दळणवळणाची साधनं नीट नसताना, अशा परिस्थितीत रावसाहेबांनी जी दौड केली आहे ती दौड फार मोठी आहे. आणि त्या दौडीचा आणि त्यांच्या एकूण विजयाचा एका माणसाने एक छोटासा अंदाज व्यक्त केलेला आहे. आम्ही कागदपत्रातनं काय माहिती मिळते बाबा नवीन त्याच्या शोधात असतो. एक माणूस होता, काय लोकांना छंद असतात हो बरं. आता कोणाला काय ते तिकीट जमवायचे ते साधे छंद आहेत. हा एक माणूस आहे, मी याचं नाव सांगणार आहे, त्याचं नाव आहे मिर्झा मुहम्मद. याला छंद होता रोज कोण मेलं ना की त्याची तारीख टिपून ठेवायची बरं कसे काय. म्हणजे म्हटलं हा सकाळी उठल्यावर माणूस दात घासत घासत कोण मेलं काल असं चौकशी करत हिंडत असणार. त्याच्या ग्रंथात 1400 नोंदी आहेत कोण कोण मेलं, की अगदी दलेर खानापासून अनेक लोकांच्या नोंदी आहेत. त्या 1400 नोंदीत बाजीरावांची नोंद आहे. पण त्या नोंद साधी नाही आहे. त्याने काही विशेषणं मुद्दामून वापरलेली आहेत. 2-3 लोकांना त्यांनी वापरले आहेत विशेषण. आपल्याकडच्या राजाराम महाराजांना सुद्धा वापरलेले आहेत. राजाराम महाराजांना त्यांनी कर्रोफर नमुदा असं म्हटलेलं आहे. म्हणजे दरारा ज्यांनी निर्माण केलेला होता, स्वतःच्या बद्दलचा दबदबा निर्माण केला होता, दरारा निर्माण करणारे कर व फर नमुदा, तसं बाजीरावांना त्यांनी विशेषणं जी वापरलेली आहेत ती आहे साहिबी फुतुहाते उज्जाम असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रचंड विजय मिळवणारा बाजीराव त्या दिवशी त्या तारखेला मृत्यू पावला अशी एक नोंद मिर्झा मुहम्मदने त्याच्या त्या ग्रंथात केलेली जी आढळली. अशी विशेषणं एखाद्या त्यांच्या दृष्टिकोनातनं एखाद्या काफराला लावायची ही गोष्ट काही साधी नाही आहे, सामान्य गोष्ट नाही आहे. पण बाजीरावांच्या त्या 39 वर्षांच्या आयुष्याचा तो एक छोटा एका मिर्झा मुहम्मदाला त्याच्या मनात काय वाटतं ना ते त्यांनी त्या नोंदीत 3 शब्दात त्यांनी दर्शवलेलं आहे. साहिबी फुतुहात 4 खड्डे झाले. एक अजून एक मला गोष्ट आठवते. नेपोलियन याच्याबद्दल ड्यूक ऑफ वेलिंग्टन त्यांनी असं म्हटलेलं होतं. ड्यूक ऑफ वेलिंग्टन म्हणाला, द प्रेझेन्स ऑफ नेपोलियन अलोन ऑन द बॅटलफील्ड वॉज इक्विव्हॅलंट टू द ॲडिशन ऑफ 50,000 ट्रूप्स टू द आर्मी. नेपोलियन एकटा त्याचा अस्तित्व त्या रणमंडळावरचं, रणभूमीवरचं हे 50,000 सैनिक त्या सैन्यात असावेत असंच अस्तित्व आहे त्याचं प्रेझेन्स आहे तिथलं. आणि पुढे त्याने जदुनाथ सरकाराने असं लिहिले, सिमिलरली शाहू यूज टू से, शाहू म्हणजे संभाजीराजांचं चिरई, याने असं लिहिले, सिमिलरली शाहू यूज टू से that if I were given a choice between Bajirao alone on one hand and a lack of troops on other, I should prefer Bajirao. असं त्यांनी सांगितले तर की मला जर का निवडीची परवानगी दिली की एका बाजूला फक्त बाजीराव आणि दुसऱ्या बाजूला 1 लाखाचं सैन्य, तर मी बाजीरावाची निवड करेल. मग ते आठवतंय का कृष्ण झोपलेला असताना तिथं तो एक मला वाटतं अर्जुन का युधिष्ठिर आणि दुर्योधन असे तिथं पोचले. आणि मग कृष्णाने त्या दुर्योधनाला सांगितलं की तुला जर का पाहिजे असेल मी, तर मी एकटा निशस्त्र असा एका बाजूला आणि पूर्ण यादवांची सेना ही तुला दुसऱ्या बाजूला पाहिजे असेल, तुला काय पाहिजे निवड. मग दुर्योधनाने यादवांची सेना निवडली आणि पुढे काय झालं ते आपल्याला माहिती आहे. मला असं वाटतं शाहू राजांनी ही गोष्ट ऐकलेली असावी, कदाचित वाचलेला असावा हे महाभारत. कारण त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलंय की मला जर का विचारलं तर सैन्य वगैरे मला नको, मला एकटा बाजीराव पुरेसा आहे.
मला वाटतं शाहू राजांच्या या शब्दात सुद्धा बाजीरावाचे जे कर्तृत्व आहे ते कर्तृत्व आपल्याला या शब्दातनच दिसतं की एक साधा कोकणातले माणसं देशावर येतात काय आणि काही काळात ते आपल्या कर्तृत्वानं इतिहास झाकळून टाकतात काय. ती काही सामान्य गोष्ट नाही आहे. शिवाजीराजांनी आपल्याकडं एक स्वराज्याची ही निर्मिती केली, पण या स्वराज्याचं एका साम्राज्यात रूपांतर जर का करायचं काम कोणी, त्याचा बेस कोणी जर का तयार केला असेल तर तो बाजीरावाने केला. बाजीराव हा एकही लढाई न हरलेला असा सेनापती आहे. त्याचं कारणच मुळात असं आहे की बाजीराव साहेबांनी जोपर्यंत रणभूमी त्यांना अनुकूल होत नाही तोपर्यंत कधी युद्धच केलं नाही. तिथं संपूर्ण रणभूमी आणि एकूण ते रण जोपर्यंत अनुकूल व्हायचं नाही तोपर्यंत बाजीराव लढायला कधी उतरायचं नाही. त्यामुळे लढाईत पराभव हा त्यांना आयुष्यात कधीही माहीत नव्हता. बाजीरावांचा जन्म आहे 18 ऑगस्ट 1710. म्हणजे बाजीराव 7 वर्षाचे असताना औरंगजेबाचा मृत्यू झालाय. आता औरंगजेब शेवटी वारला नगरच्या जवळ भिंगार इथं 20 फेब्रुवारी 1707 औरंगजेब वयाच्या 89व्या वर्षी औरंगजेब आले. औरंगजेब ज्या वेळेला दक्षिणेच्या युद्धाला निघाला आपल्या मुलाचा पाठलाग करत अकबराचा, म्हणजे त्यांनी दक्षिणेची मोहीम काढली दक्षिण जिंकायची, त्यावेळेला औरंगजेबाचं वय 63 वर्षांचं. 63व्या आता हल्ली व्हॉलंटरी रिटायरमेंट लोक 40व्या वर्षी आहेत. नंतर काय करत बसतात नाही मला माहित नाही ते. परंतु हा माणूस 63व्या वर्षी दक्षिणेची मोहीम काढायला निघतो दिल्लीहून आग्र्याहून, आणि तो दक्षिणेत येतो, आपल्या इथे येतो. त्याला माहिती आहे आपल्याला एक लॉंग ड्रॉन बॅटल खेळायचे, मग ते कुतुबशाहीशी असेल, आदिलशाहीशी असेल, मराठ्यांचे असेल. पण औरंगजेब स्वतः ज्या वेळेला किल्ले घ्यायला निघाला, कारण त्याला कळून आलं आपल्या लोकांना हातात काही किल्ले येत नाहीयेत, जिंकून घेता येत नाहीत. म्हणजे आपले लोक जिंकून घेत आहेत पण मराठी कालांतरानं परत ते किल्ले जिंकून घेत आहेत स्वतः ते. तेव्हा औरंगजेब स्वतः किल्ले घ्यायला बाहेर पडला त्यावेळेला त्याचं वय 83 वर्षाचं होतं. कल्पना करा एका माणसाच्या अंगात पीळ केवढा आहे की त्याला काय आयुष्य आराम करता आला नसता का आग्रा आणि दिल्लीच्या त्या किल्ल्यांपासून. पण ते सगळं सोडून औरंगजेब दख्खनच्या या दऱ्यापुऱ्यात आणि डोंगरी मुलखात येऊन राहिला. त्याचा पीळ काय असेल याची कल्पना करा. अशा औरंगजेबाशी आपले लोक झुंजत होते. किती वर्ष झुंजले एकूण? जगाच्या एकूण इतिहासात इतक्या प्रदीर्घ लढाया फार कमी झालेल्या आहेत. मराठी 26 वर्ष औरंगजेबाशी, 1681 पासून 1707 पर्यंत 26 वर्ष मराठी औरंगजेबाशी झुंजतो. बाजीरावाचा जन्म 1707 आहे, पुढची 7 वर्ष ते या गोष्टी ऐकतायत. औरंगजेब येत आहे, औरंगजेबाने हा किल्ला घेतला, औरंगजेबाने तो किल्ला घेतला, औरंगजेबाचं वागणं असं. हे सगळं बाजीरावाच्या त्या 7 वर्षात कानावर पडत. औरंगजेब तिथं वाटला आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्यावर बसलेला मराठी मुलकावरचा मुघली फास हा एकदम निघाला आणि सर्व मुघल महाराष्ट्र सोडून दिल्ली आग्र्याकडे पळायला निघाले औरंगजेबाच्या मुलांच्या सकट. कारण आता यादवी युद्ध होणार आणि भावांनी एकमेकाला मारल्याखेरीज दिल्लीचं तख्त हातातच येत नसे मुळात. त्यामुळे भावांचा काटा काढायचा आणि ते तख्त मिळवण्यासाठी म्हणून औरंगजेबाची मुलं दिल्लीकडे धावली. औरंगजेबाचा सगळ्यात थोरला मुलगा होता, त्याचं नाव होतं मोहम्मद सुलतान. त्याला औरंगजेबाने स्वतःच मारलेला होता. दुसरा मुलगा होता मोहम्मद मुअज्जम, तिसरा मुलगा होता मोहम्मद आझम. हे दोघं दिल्लीकडे धावले. चौथा मुलगा होता मोहम्मद अकबर. तो पुढं गोव्याला गेला आणि गोव्याहून इराणला गेला आणि तिकडं वारला. आणि धाकटा त्याचा सगळ्यात मुलगा होता, त्याचं नाव होतं मोहम्मद कामबख्श. हा तो हैदराबादच्या आसपास होता. बाबासाहेबांनी एक त्यांच्या पुस्तकात एक फार गमतीदार गोष्ट लिहून ठेवली. बाबासाहेब पुरंदरेचं लिहित आहे की या मुघल शहजाद्यांना असं वाटत असे की आपला बापच जन्माला आला नसता तर किती बरं झालं असेल, आपणच तख्तावर बसतो. पण शेवटी भावाचा काटा काढल्याखेरीज तख्त मिळणार नाही. त्यामुळं जाजवाला लढाई झाली. मोहम्मद मुअज्जम
आणि मोहम्मद आझम, आणि त्याच्यात आझमचा पराभव झाला, मारला गेला आझम. आणि हा मौजम हा शाह आलम किंवा बहादूर शाह हा किताब घेऊन दिल्लीच्या गादीवर आला. औरंगजेब तिथं असताना मराठ्यांच्या फौजा नर्मदा ओलांडून औरंगजेबाच्या मुलखात जाळपोळ करत होते आणि लुटालूट करत होते. कृष्णाजी सावंत हा या नेमावरला, नेमाजी शिंदे, कृष्णाजी सावंत ही सगळी मंडळी जाऊन हांडिया, नेमावर या सगळ्या भागात तुफान लुटालूट करत होते. म्हणजे इकडं औरंगजेबाचा कार्यक्रम चाललेला असताना आपले लोक नर्मदा ओलांडून मुघली मुलखात गेलेलेच होते. पण आपलेही लोकांचे सगळे डोळे हे दिल्लीच्या ताकदाकडे लागलेले होते. आणि औरंगजेबाच्या नंतर दिल्लीची ताकद ही अत्यंत कमकुवत झाली. म्हणजे जरी हा बहादूरशाह आला, तो बहादूरशाह 12 सालपर्यंत होता, मग तो वारला. मग त्याचा मुलगा गादीवर आला, त्याचं नाव होतं जहांदार शाह. तो 1 वर्षच होता, त्याचा खूनच झाला. त्याच्यानंतर गादीवर आला फरुखसिंह. हा फरुखसिंह दिल्लीचा बादशाह असताना मराठींच्या इतिहासातील एक विलक्षण पर्व हे दिल्लीला घडले, की आपल्या इतिहासात फार लोकांनी सांगितलेलं नाही. हे आपल्या इतिहासाचं दुर्दैव आहे. पण सियार उल मुतखरीन नावाचा सय्यद गुलाम हुसेन तबातबाईचा ग्रंथ आहे, याच्यात या सर्व गोष्टी स्पष्ट आलेल्या आहेत. ते थोडीशी विस्ताराने मला सांगावीशी वाटते. याचं कारण मराठी माणसाचा दिल्लीत पहिल्यांदा शिरकाव हा कधी झाला आणि कसा झाला हे सांगणं फार महत्वाचं आहे. आणि त्यात स्वतः बाजीराव त्यावेळेला पेशवा नव्हता, पण तो पेशव्याचा मुलगा होता. आणि दिल्लीचा एक पूर्ण त्या किल्ल्याचा दरवाजा हा बाजीराव साहेबांनी स्वतःच्या ताब्यात ठेवलेला होता. त्याला बाजीराव साहेबांचं वय होतं 19 वर्ष. पण दिल्लीत हे जे फरुखसिंहला आणणे, थोडक्यात म्हणजे दिल्लीत किंग मेकर्स पहिल्यापासून आहेत. ते स्वतः तख्तावर बसत नाहीत, बाजूला असतात सगळे, पण नाड्या हातात ठेवून बसलेले असतात हे सगळे लोक. कोण पुढे जर का केलं तर कसा त्याला पाठीमागं ओढायचा अशा ते सगळे नाड्या हातात ठेवून बसले. अजूनही तेच चालू आहे, काही फारसा फरक पडले नाही. तर त्यावेळेला फरुखसिंहला गादीवर आणण्यात 2 भावांची खूप मदत झाली होती त्याला. म्हणजे ते थोडक्यात म्हणजे त्यावेळेला दिल्लीचे हे किंग मेकर होते. त्याला आपल्याकडं सय्यद बंधू असं म्हटलंय बघा आपल्या कागदपत्रात. त्यातल्या एकाचं नाव होतं सय्यद हुसेन अली आणि दुसऱ्याचं नाव होतं सय्यद अब्दुल्ला खान. हे दोघं जण भाऊ होते. आता फरुखसिंह जो गादीवर आलेला आहे, तर त्याला भीती आहे की आज आपल्याला गादीवर बसवणारे हे दोघं भाऊ आहेत, तो उद्या जे आपली उचलबांगडी करतील आणि भलत्याच माणसाला आणून बसवतील, तर यांचा आता काटा काढायला पाहिजे याचे विचार फरुखसिंह करायला लागला. आणि त्याची पहिली पायरी म्हणून फरुखसिंहने हा सय्यद हुसेन अली होता याला दक्षिणच्या सुभ्यावर सुभेदार म्हणून पाठवून दिलं. सुभा खुजस्ता बुनियाद म्हणजे औरंगाबादला त्याला पाठवा. आता मराठ्यांना हा माणूस ज्यावेळेला इथं आला, खरं म्हणजे मराठ्यांची एकूण त्यावेळेची जी त्यांची पोझिशन होती ती जरा कमकुवत होती. याचं कारण मराठ्यांचे काही लोक मुघलांच्या कैदेत होते. किती वर्ष कैदेत होते? 30 वर्ष कैदेत होते. त्यातली येसुबाई होती, की ज्यावेळेला रायगड पडला 1689 मध्ये, त्यावेळेला रायगडावर संभाजीराजांची पत्नी रायगड पडला त्यावेळेला कैद झाली. आता मी गोष्ट सांगते 1719 सालची गोष्ट आहे, पण ती बाई इथं दिल्लीत, शेवटची 10 वर्ष दिल्लीत. संभाजीची 2 मुलं आहेत, दासीपुत्र. एकाचं नाव आहे मदन सिंग, दुसऱ्याचं नाव आहे माधव सिंग. हे दोघंही किस्सा आहे. शिवाजी महाराजांची एक राणी आहे, तिचं नाव आहे सकवारबाई साहेब, ती तिथं कैदेत आहे. राजारामाची एक पत्नी आहे, तिचं नाव आहे जानकी, ही प्रतापराव गुजरातची मुलगी आहे. की सगळी माणसं दिल्लीत कैदेत आहेत. त्यांना सोडवणं ते शाहूचं महत्वाचं काम होतं. कारण 1707 मध्ये औरंगजेब वारल्याच्या नंतर त्यांच्या ताब्यात असलेल्या शाहूला म्हणजे संभाजीच्या मुलाला लोकांनी सोडून दिलं आणि आपल्याकडे एक वाद निर्माण झाला मोठा. आणि तो वाद निर्माण करण्यासाठीच म्हणून सोडलेलं म्हणजे कोल्हापूरचे संभाजीराजे आणि शाहूराजे याच्यात तो वाद मोठ्या प्रमाणात निर्माण. खरं म्हणजे त्यावेळेला कोल्हापूरला शिवाजीराजे होते, ताराबाईचा हस्तक होता. संभाजी नंतर आला, झाला कोल्हापूरला मोठा नंतर 1713 मध्ये झाला. परंतु सय्यद हुसेन अलीला ज्या वेळेला इथं पाठवला
त्याला बादशाहनी मराठ्यांना एक निरोप दिला की तुम्ही सय्यद हुसेन अलीचा काटा काढून टाका, परस्पर त्याला मारून टाका, म्हणजे ह्याची एक कटकट मिळेल, म्हणजे आता हा किंग म्हणून गायब बसणार, बादशाह म्हणून बसणार, त्याला काही धोका होणार. तर या हा जो हुसेन अली आहे, हुसेन अलीचा जो मुतालिक आहे त्याच्याबरोबर एक माणूस आहे, तो मराठी माणूस आहे, त्याचं नाव आहे शंकराजीराव मल्हार. हा राजारामाच्याकडं होता, पुढं वाराणसीला जाऊन राहिला, राजकारणातनं काही काळ बाहेर होता. मग तसे लोक परत राजकारणात येतात काही कारणानंतर, तसा हा राजकारणात आला आणि सय्यद हुसेन अलीच्या बरोबर राहिलेला आहे. त्या माणसाने मराठ्यांना निरोप दिला की तुम्ही हुसेन अलीला मारू नका, हुसेन अली किंग मेकर आहे, तर तो तुम्हाला पाहिजे की मदत करेल, तुम्हाला जी फरमानं पाहिजे की जी तुमचे सगळे लोक असेल ते सोडून दे, पण तुम्ही त्याला मारायच्या परवा पाठीमागं पंधात पडू नका, उलट मदत करा त्याला काय पाहिजे. मराठ्यांनी काही हुसेन अलीला मारला नाही. ते शंकरराव मल्हार आणि हुसेन अलीला सांगितलं की मराठ्यांनी तुमच्यावर तलवार उगारलेली नाही, उलट ते मदतच करतायत तुम्हाला. तुम्हाला मराठ्यांना काय पाहिजे ते सांगा. आता मराठा म्हणाले आम्हाला 3 फरमानं दिल्लीच्या बादशाहकडं पाहिजे. एक, शिवाजी महाराजांच्या या स्वराज्याला मुघलांची मान्यता, हा पहिलं फरमान. दुसरं, शाहू महाराजांच्यासाठी दक्षिणेचे सुभ्यांची सरदेशमुखी. आणि तिसरं, मुघलांचे जे 6 सुभे आहेत तिथले त्याच्यातली चौथाई हे आम्हाला पाहिजे, चौथाईच्या वसुलीचे हक्क आम्हाला पाहिजे. ही 3 फरमानं मराठ्यांना पाहिजे. हुसेन अली म्हणाला ड्राफ्ट करा तुम्ही, ते ड्राफ्ट मला पाठवा, ते ड्राफ्ट मी दिल्लीला पाठवतो आणि बादशाहकडनं फरमानं घेतो. शंकराजीराव मल्हार आणि बाळाजी विश्वनाथ पेशवा या दोघांनी मिळून ते ड्राफ्ट तयार केले. तो ड्राफ्ट पुण्यात आत्ता आहे. ओरिजिनल तो जो ड्राफ्ट केला होता तो ड्राफ्ट, त्याची कॉपी ज्याच्यावर शंकराजीराव मल्हाराचं सील आहे, असा तो डेक्कन कॉलेजमध्ये पोह्यात आहे. त्याच्यावर 3 आहेत, ते 3 पत्र ड्राफ्ट केलेले. दुसरा तो जो ड्राफ्ट होता तो हुसेन अलीकडे पाठवला, हुसेन अलीने तो ड्राफ्ट दिल्लीला पाठवला. आणि फरुखसियर बादशाह म्हणाला मी काही फरमानं देत नाही तुम्हाला. आता पंचायत आली की बादशाह म्हणतोय फरमानं देत नाही, आपले लोक तिथं अडकलेले आले, आता करायचं काय. हुसेन अली म्हणाला तुम्ही काही बावसळून जायचं काही कारण नाही, तुम्ही मला फौज द्या, आपण दिल्लीला जाऊ, ह्या बादशाला मी काढून टाकतो, दुसरा बादशाह बसवतो, तुम्हाला जे पाहिजे ते देतो. मराठी म्हणाले पण फौज घेऊन जर का दिल्लीला निघालो तर तिथं बादशाला कळल्या की नंतर तर आधीच तो आमच्या लोकांच्या जीविताला धोका निर्माण करेल. यावर उपाय म्हणून अहो सगळी डोकी एकत्र आल्यावर त्याच्यातनं उपाय निघत होते. त्याच्यात एक असा काही उपाय आपल्या लोकांनी काढला की तिथं बादशाला दातखीळ बसेल असा तो उपाय होता. मराठ्यांनी आणि या हुसेन अलीनं मिळून औरंगजेबाचा एक नातू पुण्यात नेला, त्याचं नाव तर मोही उल मिलत, त्याची आहे खबर पुण्यात आहे बरं का. त्याच्यावरनं औरंगजेबानं पुण्याचं नाव बदललेलं होतं, मोहियाबाद असं पुण्याचं नाव ठेवलेलं होतं ते. तर औरंगजेब गेल्याच्या नंतर लगेच मराठी पुणेरी लोकांनी ते नाव बदलून टाकलं की काही वापरलं नाही मोहियाबाद. पण हा जो मुलगा म्हणजे औरंगजेबाचा नातू मेलेला होता पुण्यात, त्याला मराठ्यांनी कबरीतनं वर काढला असा, आणि त्यांनी सांगितलं आमच्याकडं तो हातातच आहे, तो काही मेला दिला वगैरे नव्हता, आम्ही त्याला पकडून आमच्या ताब्यातच ठेवलेला आहे, असं म्हणून सातारला एक उत्तम हत्ती शृंगारण्यात आला सारा, त्याच्यावर सोन्याचा हौदा बसवण्यात आला. नंतर कुणाला नेमलं मला माहित नाही, पण त्या माणसांनी त्या सातारपासून दिल्लीपर्यंत त्या औरंगजेबाच्या नातवाचं सोंगाचं बेरिंग सांभाळून माणूस बसला होता बघा. कोणीतरी नटसम्राट होता, कोण होता आम्हाला त्याचं नाव दुर्दैवानं माहीत नाही, पण एका माणसाला औरंगजेबाचा नातू म्हणून तिथं अंबारीत बसवला होता. तो एकदा बसला मुघली किमोट घालून काबाळ घालून बसल्याच्या नंतर तो दिसेल तो माणूस त्याला उठसूट मुद्रा करायला लागला. तो हत्तीचा फोगा लागला, त्याच्या पाठोपाठ सय्यद हुसेन अलीपासून लोक मुद्रा करतात त्या सगळ्या. असं ते लटांबर आलं औरंगाबादहून ही सगळी मंडळी पुढे निघाली. बादशाला कळलं की औरंगजेबाचा कोणतरी नातू असं मराठ्यांनी काढलाय. तो म्हणाला आता कोण नातू आहे औरंगजेबाचा इथं, बरं हा कोण तू होता, म्हणजे जर का नातू खरंच दिल्लीत आला तर आपलं राज्य जाईल, बादशाह म्हणून आपल्याला काढून टाकतील, त्या नातवाला द्यावं लागेल, म्हणून तो घाबरला होता. मग त्यांनी काही हेर पाठवले. तो म्हणाले आता नवीन एकदम कुठं आलंय हे सगळं प्रकरण, हेरांना पाठवलं, माहिती काढा तुम्ही, हा कोण आहे माणूस इथं बसलेला रे का. हेर आले, धेरांनी पाहिलं, माणूस चांगला गोरा गोमता आहे, मुघलांच्या सारखा दिसतोय, किमोळ घातलाय, काबा घातलाय, अंगठे विंठे वाजतायत, त्यात सगळीकडे दागिने जोरदार दिसत आहेत, आणि हुसेन अलीपासून दिसतोय तो माणूस मुद्रा घालतोय. त्या माणसाला सकाळपासून पूर्णिसात करत बसलेले आहेत.
ते म्हणाले हा खरंच असला पाहिजे मोठा माणूस, कारण सगळे लोक पाया पडत आहेत त्याच्या एवढे. मग त्यांनी बादशाला जाऊन सांगितलं कोणतरी मोठा मुघलच शहजादा वगैरे कोणतरी दिसतोय तो, याचं कारण ते सगळे लोक त्याच्या पाया पडायला लागलेत. मग बादशाचा निरोप आला की तुम्ही त्या मुघल कोण म्हणताय शहजादा, त्याला फक्त एकट्यालाच पाठवा तिथं. तर हुसेन अली म्हणाला आता नाही, तुम्ही फरमाना नाकारलीत ना, आता मराठी दिल्लीत येणार. आता दिल्लीपर्यंत लटांबर आलं सगळं, आणि अख्खी दिल्ली तो हत्ती फिरला, दिल्ली त्याच्या पाया पडली सगळी, औरंगजेबाचा नातू आला इथं म्हणून. आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हुसेन अली आणि ते बाळाजी विश्वनाथ ते दरबारात गेले बादशाच्या. बरुखसेरकडे गेले. बरुखसेर घाबरलेला होता. त्यावेळेला एका दरवाजावर बाजीराव स्वतः पहारा ठेवून बसला होता. हे बाजीराव बघतोय बरं का, म्हणजे या टॅक्टिक्स कशा खेळायच्या, कधी सोंग कधी उभं करायचं, काही आपल्या हातात ज्यावेळेला तलवार गाजवायची नसते त्यावेळेला केवळ एका सोंगणीशी आपल्याला परिणाम साधायचा आहे सगळा, ते सगळं बाजीराव स्वतःच्या डोळ्याने 19 वर्षाचा बाजीराव वाचतोय सगळं. आणि पहिल्यांदा दिल्लीत सगळ्यांना मंडळी आली. दिल्लीत शेवटी आपलं स्वप्न असतं आपली राजधानी कधी ती बघावी त्या दिल्लीत, त्यामुळे मराठी एकदा आले दिल्लीत. आणि दुसऱ्या दिवशी दरबारात गेले. बादशाह घाबर गेला होता तिथं. आणि हुसेन अली त्या बादशाला म्हणाला की यांचे लोक सोडा सगळे. मग त्या बादशाने एक मदन सिंगाला आणून उभा केला. थकलेला होता, दाढी वाढलेली होती, बारीक ठेवलेला होता, वाकलेला होता, असा तो संभाजीचा दासी कुत्रा आणून उभा केला. नंतर बादशाह म्हणाला तो कुठे औरंगजेबाचा नातू म्हणताय, तो माणूस कुठे? ते म्हणाले तुम्ही मराठींचे सगळे लोक सोडा, मग आम्ही त्या माणसाला तुमच्या ताब्यात देतो. असं म्हणून हुसेन अली आणि बाळाजी विश्वनाथ परत आले. दुसऱ्या दिवशी एकटा हुसेन अली दरबारात गेला. आणि दरबारात गेल्यावर बादशाहनी त्याचा जो झगा होता ना, म्हणजे बादशाहपर्यंत मुघल कुणी जाऊ शकत नसे, अशा परिस्थितीत त्या फरुखसिरने केवळ निरुपाय असतं त्यांनी या सय्यद हुसेन अलीला आपल्या त्या झग्याचं चुंबन घ्यायची परवानगी दिली. आणि त्या सय्यद हुसेन अलीने जाऊन त्या बादशाहच्या झग्याचं चुंबन घेतलं. आणि मग त्याचं आणि त्या बादशाहचं बोलणं काय झालं, त्याच्यात एकदम हुसेन अली चिडला. आणि हुसेन अलीने त्या बादशाला धरून त्यांनी खाली खेचला, त्याला जमिनीवर पाडला आणि कट्यारीने त्या बादशाचे डोळे काढले आणि त्याला अदबखान्यात घातला. अदबखानात म्हणजे तुरुंगात बरं का, म्हणजे जिथं अदब शिकवली जाते अशी जागा, त्याला अदबखाना म्हणायचं, म्हणून अदबखान्यात त्याला घातला तुरुंगात. आणि त्यांनी रफी उत्तर जत या नावात, कारण ते तयारच होते या बाबतीत एका बादशाला खिचून दुसऱ्याला वाचवायचा, त्यामुळे रफी उत्तर जत नावाच्या पोराला आणून बसवलं. बारका पोरगा होता तो. आणि त्याच्या करवी मराठ्यांना त्यांनी तिन्ही फरमानं दिली. मराठ्यांचे सर्व लोक सोडून दिले. 30 वर्षानंतर स्वातंत्र्याचा सूर्य येसूबाईंनी पाहिला. खरं म्हणजे संभाजीराजांची अजून एक पत्नी कैदेत होती, तिथे 40 वर्ष, त्या बाईंचं नाव आहे दुर्गाबाई. पुढे या सकवारबाईंचं, दुर्गाबाईंचं, जानकजीचं काय झालं आम्हाला कल्पना नाही, पण येसूबाई साहेब या मात्र सुरक्षितरित्या सातारला परत आले. मराठ्यांना 50 लाख रुपये त्यावेळेला लोकांनी दिले. दिल्लीनं 50 लाख रुपये मराठ्यांना मोहिमेसाठी दिले. पण बाजीराव, बाळाजी विश्वनाथ या सगळ्यांना त्यावेळेला अंदाज नेमका आला की दिल्ली काय आहे, दिल्लीचं तख्त खिळखिळ झालेलं आहे औरंगजेबाच्या नंतर, आणि आपली ताकद वाढलेली आहे आणि ती ताकद वाढवायला पाहिजे हे मराठ्यांना निश्चितपणे कळून आलं. कारण या गोष्टीनंतर काही वर्षातच दिल्लीनं मराठ्यांना त्यांचं संरक्षक नेमले. ही काही साधी गोष्ट नाही आहे, कारण दिल्लीचं संरक्षण करायची ताकद ही फक्त मराठ्यात होती. ती काही राजपुतात नव्हती, जाटात नव्हती, शिखात नव्हती, तमिळनाडमधल्या लोकात तर कधीच नव्हती. तिथं ती फक्त मराठ्यांच्यात ताकद होती. आणि म्हणूनच आपण अब्दालीशी नंतर का तिथं युद्ध करायला गेलो याचं कारण तिचं आहे की आपण संरक्षक होतो दिल्लीचे. मुघल इंडियाचे संरक्षक मराठी होते. ही ताकद, त्याचा बेस हा बाळाजी विश्वनाथ, बाजीराव, सय्यद हुसेन अली यांनी निर्माण केलेला होता. त्याच्यानंतर पुढच्याच वर्षी बाळाजी विश्वनाथ वारले. यांची कारकीर्द फार लहान आहे, 6.5 वर्षाची पेशवा पदाची त्यांची कारकीर्द आहे. त्यांना सुद्धा पेशवा का नेमलं याचंही एक कारण आहे. कान्होजी आंग्र्यांनी रिव्होल्ट केला कोकणात, आणि कान्होजी आंग्रे राजमाची लोहगड वगैरे सगळं घेत देशावर आले. आणि आता त्यांना रोखायचं कसं, म्हणून शाहू महाराजांनी त्यांचा जो पेशवा होता त्याचं नाव होतं बहिराव पंत पिंगळे. त्या बहिराव पंताला कान्होजीचा बंदोबस्त करायला पाठवल्यावर कान्होजीनंच त्याला कैद करून ठेवला, पकडून ठेवला जोबडा. आणि बाळाजी विश्वनाथ आणि कान्होजी आंग्रे यांची मैत्री होती, चांगली फार जुनी मैत्री होती कोकणातली.
चिपळूण वगैरे पासून सिद्ध्यांच्या नोकरीत होते जेव्हापासून की. त्यामुळं बाळाजी विश्वनाथांना 1713 साली पेशवा बनवून शाहू महाराजांनी त्यांना कान्होजी आंग्र्यांच्याकडे पाठवलं आणि कान्होजी आंग्र्यांना त्यांनी स्वराज्यात आणलं. दुसरं म्हणजे भैरवपंत पिंगळाने त्यांनी सोडवून आणलं. अशा फार मोठ्या गोष्टी त्यांना एक सेना करते म्हणून किताब होता. काही काळ होतं ते सेना करते म्हणजे अख्ख्या सेनेचे जे लॉजिस्टिक्स आहे ते सगळं सांभाळाय. माणसं आणायची, सेनेत भरती करायची, पैसे उभे करायचे, शस्त्र उभी करायची, धान्य उभं करायचंय, याला सेना करता असा तो किताब आहे. तो बाळाजी विश्वनाथांना त्यांनी केलेला. बाळाजी विश्वनाथ वारल्याच्या नंतर परत आपल्याकडे एक वाद सुरुवात झाला सातारला की पेशवा कोणाला करायचे. काही लोक म्हणत होते, म्हणजे सगळे वाद आहेत त्याच्यात मराठा आणि ब्राह्मण वाद आहे की कुणाला पेशवा करायचं. नंतर देशस्थाला करायचं का कोकणस्थाला करायचं हा दुसरा वाद. हे सगळे वाद सातारला निर्माण झालेले असताना शाहूंनी त्यांनी कुणाचंही ऐकलं नाही आणि त्यांनी बाजीरावाला पेशवाईची वस्त्र देऊन टाकली. त्यामुळं 1720 साली बाजीराव हा स्वराज्याचा पेशवा झाला. 20 वर्षाचं वय आहे. आता 20 वर्षाच्या नंतर पुढची 20 वर्ष जी आहेत ती की बाजीरावाची घोडदौड आहे ती फार विलक्षण आहे. घोडदौड त्याच्यात 20 साली त्यांना मिळाल्याच्या नंतर कोकणातले जे किल्ले होते त्याच्यावर मुंबईचा गव्हर्नर चार्ल्स बून हल्ले करत होता. कान्होजी आंग्र्यांचा एक किल्ला आहे, अनेक किल्ले होते त्यांच्या ताब्यात, पण विशेषतः विजयदुर्ग नावाचा किल्ला आहे. विजयदुर्गावर रिलेंटलेसली हल्ले केले चार्ल्स बूननी. त्याच्यासाठी त्यांनी दाभोळला एक फ्राम नावाचा फ्लोटिंग फोर्ट्रेस बांधला, तरंगता किल्ला बांधला. तो तरंगता किल्ला इतका जड झाला की तो ओढायला 2 जहाजं लावावे लागले त्याला, स्वतःच्या शिडावर तो जाईना. त्यामुळे विक्ट्री आणि चांडक नावाची 2 जहाजं त्याने ओढत त्यांनी नेले ते विजयदुर्गाच्या इथं. पण चार्ल्स बूनला काही करता आलं नाही. विजयदुर्ग त्याला जिंकता आला नाही. त्यावेळेला त्याला ते स्कटल करावं लागलं कारण चाचे धावून आले, इकडून आंग्र्यांची फौज आली, आरमार आलं. त्यामुळं त्याला काही करता आलं आणि शेवटी बूनचीच ट्रान्सफर झाली मुंबईहून, उचलबांगडी त्याची झाली. हे सगळे प्रसंग कोकणात इकडे घडत असताना बाजीराव, त्याच्यात एक प्रसंग कोकणात बाजीरावाचा आहे, कुलाब्याच्या इथं आलेला. पोर्तुगीज आणि इंग्रज चालून आले होते. 7,000 फौजेनेशी बाजीराव पेशवा फक्त उतरल्याच्या नंतर इंग्रज तहाला आले. कारण बाजीरावाशी लढण्याचं धारिष्ट्य कोणी करत नव्हतं. पोर्तुगीजांचा फार मोठा पराभव कुलाब्याच्या दरवाजातच आपल्या लोकांनी केला होता आणि इंग्रज ज्या वेळेला किनाऱ्यावर आलेले होते अलिबागच्या इथं त्यावेळेला बाजीराव पथ उतरल्याच्या नंतर इंग्रजांनी माघारच घेतली, तहच केला त्यांनी. त्या 1720-21 या सालच्या घटना आहेत. पुढे अनेक घटना आहेत. महसूल ज्या वेळेला आपल्या हातात ज्या पत्र आले की तुम्हाला महसूल ती परवानगी दिलेली आहे आम्ही, त्यामुळे आपला श्रीरंगपट्टणपासनं ते अगदी पेशावरपर्यंत जवळजवळ या सगळ्या मुलकात कंट्रोल्स डेव्हलप करणं ही फार महत्वाची गोष्ट होती. आणि बाजीराव श्रीरंगपट्टणला, म्हैसूरला होता, चित्रदुर्गला होता. ह्या कुठल्या ती गावं जर का आपण पाहिली तर फार लांब लांब गावं आहे ते सगळे. पण या सगळ्या ठिकाणाहून महसूल गोळा करून आणण्याच्या साठी म्हणून बाजीराव सगळे प्रयत्न चाललेले होते. त्याच्यानंतरची एक लढाई, मी मधल्या काही लढाई सांगत नाही, एक आलम अलीची लढाई सांगत नाही किंवा मुबारिज खानाची लढाई सांगत नाही, पण एक फार महत्वाची लढाई 1728 सालची. 1728 सालच्या लढाईचा कॉग्निसन्स हा जनरल मॉन्टगोमेरीने त्याच्या एका पुस्तकात घेतलाय. कन्साइज हिस्ट्री ऑफ वॉरफेअर या नावाचं एक पुस्तक आहे मॉन्टगोमेरी. त्याच्यात बाजीरावाच्या या पालखेडच्या लढाईचा एकूण सगळा गोषवारा या मॉन्टेनं लिहून घेतलेला आहे. मी त्यातलं एकच वाक्य सांगतो, त्याचं खूपच आहे लिहिण्यासारखं आहे, पण एक वाक्य इतकं महत्वाचं आहे. ते वाक्य असं आहे, त्याने असं म्हटलंय, द वे बाजीराव आउट जनरल निजामुल मुल्क एट द बॅटल ऑफ पालखेड इज अ मास्टरपीस ऑफ स्ट्रॅटेजिक मॉबिलिटी, असं त्याने म्हटलं. एवढं एकच वाक्य मला वाटतं पालखेडच्या बाजीरावाच्या त्या विजयाच्या बद्दल सांगायला बाद. त्याच्यात बाजीरावाच्या मुवमेंट्स सगळ्या माहितीत आपल्याला. आणि त्या मुवमेंट कशा आहेत तर बाजीराव कधी नागपूरच्या आसपास आहे, कधी मध्य प्रदेशच्या तिथं जवळ आहे, कधी सुरतेन भडोजच्या तिथं आहे. या सगळ्या वरच्या भागात तो हिंडत बसलेला आहे. निजाम जर का पुण्यावर चालून पुणे जाळायचा प्रयत्न करायचा असेल तर बाजीराव फैजापूर, गांडापूर वगैरे जी गावं आहेत निजामाची ती लुटायला गेलेला आहे. तिथं निजामाला बाजीराव तिथं घुसला म्हणताना निजाम पुण्याहून निघून बाजीरावाच्या पाठलागाला निघालेला आहे. त्यावेळेला त्यांनी नगरला आपलं सगळे तोफा बिफा वगैरे सडा पाहिजे होता, त्याला स्पीड पाहिजे होता निजामाला, म्हणून निजाम उल मुल्कांनी तोफखाना सगळा त्यांनी नगरला ठेवला आणि तो बाजीरावाच्या इथे. त्यावेळेला बाजीराव पालखेडला जाऊन बसला. पालखेड हे दौलताबादच्या जवळ गाव आहे, काही फार लांब नाही आहे दौलताबादच्या किल्ल्याच्या पासून.
पण पालखेडला जी नदी होती, थोडासा डोंगराचा भाग आहे टेकड्यांचा तिथं, आणि तिथली जी नदी होती तो पाण्याचा सगळा साठा बाजीरावांनी स्वतःच्या ताब्यात ठेवलेला होता. आणि निजामाला कळलं नाही बाजीरावाच्या बरोबर माणसं किती आहे. बाजीरावाच्या बरोबरची सेना ही त्यावेळेला किमान 25,000 आहे. निजाम मुलकाची सेना किती ते माहीत नाही, पण त्याच्याबरोबर 8 ते 10,000ची सेना असेल. माझा स्वतःचा अंदाज असा आहे त्यातला, कारण आपल्याकडं त्या कागदपत्रात कुठेही दिलेलं नाहीये, पण बाजीरावांनी रात्री निजामावर हल्ला केला. निजामाला कळतच नव्हतं लोक किती आहेत, काय आहेत. मराठे फिरत होते, परकीगिरी करत होते. परकीगिरी म्हणजे मराठे दुसऱ्याच्या सेनेभोवती गोलगोल फिरत बसायचे तिकडे. त्यांना पत्ता लागायचा नाही सेना किती आहे. पण बाहेर पडायला लागले तर एकदम एकूटून हल्ले करायचे. पाणी यांच्याकडे नव्हतं, पण तोफखाना मागं टाकलेला होता. रात्री मराठे कुठनं भूतासारखी येत आहेत आणि हल्ला करतायत हे न कळल्यामुळे निजामाने बिनशर्त शरणागती पत्कर एक मोठा तह झाला, ज्याला मुंगी शेगावचा तह म्हणतात. आणि त्या तहान्वये अनेक गोष्टी त्या बाजीरावाच्या ताब्यात आल्या. म्हणजे त्याच्यात संभाजीराजे जे आहेत त्यांना परत कधी मदत करायची नाही वगैरे पासनं त्या अनेक गोष्टी त्या एकूण 18 कलमी तह एक होत्या तहान्वये पालखेडच्या लढाईच्या इथनं ते ताब्यात आले. त्याच्या पुढच्या वर्षीची गोष्ट आहे ती मात्र एकूण बाजीरावाच्या आयुष्याला किंचित कलाटणे देणारी. ही गोष्ट आहे 1729 साली. तुम्हाला छत्रसाल बुंदेला आठवत असेल की जो शिवाजी महाराजांच्याकडे आला. छत्रसाल हा चंपतरायाचा मुलगा आहे आणि छत्रसाल आला आणि तो शिवाजी महाराजांना भेटला आणि तो म्हणाला मला नोकरी द्यायची तुमच्या सेनेत. तर शिवाजीराजांनी दिली असती नोकरी. ते एका काव्यात छत्र प्रकाश नावाचं गोरेलाल तिवारी यांनी लिहिलेलं एक काव्य आहे. त्याच्यात एक फार छान उल्लेख केले ते काव्यमय म्हणून सांगतो मी. छत्रसाल आला आणि शिवाजीराजांना म्हणाला भैंसा बीन बजाय रिझायो, म्हणजे रेड्याच्या समोर बीन वाजव. खरं के अंग सुगंध चढाय, म्हणजे गाढवाच्या अंगाला सुगंध फासा. सूरदास को चित्र दिखाय, आंधळ्या माणसाला चित्र दाखवलं. बधिर कान ने मंत्र सुनाय, बैराच्या कानात मंत्र फुंकले तर याचा काय उपयोग होणार आहे. तर मुघलांच्याकडे नोकरी केल्यामुळे माझी अशी अवस्था झालेली आहे तर महाराज मला नोकरी द्या. शिवाजीराजांना देता आली असती नोकरी. सैन्यात सकट आलेला होता बुंदेलखंडाचा हा नवयुवक तिथं पुरातला. पण शिवाजीराजे म्हणाले छत्रसालजी तुम्ही क्षत्रियांचे मुकुटमणी आहात, मी तुम्हाला नोकरी देईन, पण तुम्हाला मान आणि प्रतिष्ठा जी अपेक्षित आहे ती तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला शेवटी पगारच मिळेल, पण तुम्हाला जर का मान आणि प्रतिष्ठा मिळवायची असेल तर मी महाराष्ट्रात जे केलं ते तुम्ही बुंदेलखंडात करा. हे तुर्क कपट बलाने आपल्या देशात आलेले आहे, त्यांच्यावर माझी तलवार ही सदैव उगारलेली आहे. तर तुम्हाला जर का तलवार चालवायची खुमखुमी आली असेल तर तलवारीची पाती तुर्कांच्या माना तोडण्यात तोडून द्या. मला यश मिळतं कारण भवानी मला प्रसन्न आहे. तुम्हाला यश मिळवायचं असेल तर वगैरे श्रीकृष्णाचं स्मरण करा, तो तुम्हाला विजय दे. आणि हे सगळं झाल्यानंतर शिवाजीराजांनी आपली तलवार छत्रसाल बुंदेलाला दिली आणि जे कृष्णाने अर्जुनाला सांगितलं ना हतोवा प्राप्स्यसी स्वर्गम जितवावा मोक्षसे महिम, हेच त्या छत्रसालाला शिवाजीराजांनी सांगितलं. ते म्हणाले छत्रसाला हे करत असताना तू मृत्यू पावलास तर सूर्यमंडळ भेदून जाशील आणि तू जिंकलास तर तुझं राज्य करशील. जा. शिवाजी महाराजांचे ते शब्द मनात ठेवून आणि शिवाजीराजांचं शस्त्र घेऊन छत्रसाल बुंदेला बुंदेलखंडात आला. त्यांना आपली सेना तयार केली आणि एक दिवस त्यांनी तलवार मुघलांच्या विरुद्ध त्यांनी काढली, उपसली. आणि मग पन्ना, दतिया, ललितपूर अशी सगळे गावं घेत त्यांनी बुंदेलखंड स्वतंत्र करून टाकला छत्रसालांनी. हा छत्रसाल आता त्यावेळेला संकटात आलेला होता. त्याला एका मुघलांच्या मुहम्मद खान बंगश नावाच्या एका पठाणाने त्याला घेरलेला होता. छत्रसाल हातात सुद्धा आला होता बंगशाच्या, पण छत्रसाल तिथून निघाला आणि त्यांनी आता या बंगशाचा बंदोबस्त काहीतरी करायला पाहिजे, तर आपल्याला आहे कोण आता मदतीला. तर त्याला आठवलं की पूर्वी आपण शिवाजी महाराजांच्याकडे मदतीला गेलो होतो आणि आता बाजीराव नावाचा एक अद्वितीय योद्धा तिथं बसलेला आहे, आपण बाजीरावाची मदत मागूया. म्हणून छत्रसालात एक पत्र घेऊन एक माणूस एक दिवस या बाजीरावाकडे आलाय. ते त्या पत्रात त्यांनी त्यातले एक 2 वेळे काव्यात्मक आहेत म्हणून सांगतो मी. त्याच्यात असं लिहिलेलं होतं, जो गती ग्राह गजेंद्र की गती भाई जानवू आज, बाजी जात बुंदेलकी राखो बाजी लाज. बुंदेलखंडाची लाजच सगळ्या तुम्ही राखाव. बाजीराव तयारच होता. बाजीराव हा 1729 मंडळी बाजीराव गेला. त्याची धामोऱ्याला भेट झाली छत्रसालाशी. छत्रसालाने सगळं सांगितलं की तुम्ही जर का बंगशाचा बंदोबस्त केला तर मी माझा 1/3 राज्य मी तुम्हाला देऊन.
पन्न्याला आमच्या खाणी आहेत हिऱ्यांच्या, त्या हिऱ्यांच्या खाणीची 1/3 मालकी मी बाजीराव तुम्हाला देईन असं म्हटल्यावर बाजीराव तिथनं जो निघाला तो जैतपूर नावाचा एक किल्ला आहे, ते जैतपूरच्या किल्ल्यात त्यांनी हा बंगश तिथं जवळ होता त्याला किल्ल्यात कोळवा देईन आणि मग किल्ल्यात रसद बंद करणे, येणारे जे लोक आहेत मदतीला त्यांचा वाटेत पराभव करणे, हे सगळं करत बाजीरावांनी त्याला एकाकी केला. बंदशाला कळून चुकला आपल्याला रसद मिळणार नाही, पाणी मिळणार नाही, आपल्या मदतीला कोणी येण्याची शक्यता पूर्णपणे मावळलेली आहे. त्यामुळं तो शरण आला बाजीरावानं त्याच्याकडनं वधवून घेतलं की याच्यापासून पुढे कधी छत्रसालाच्याकडं वाईट डोळा करून बघायचं नाही. तो म्हणाला मी कबूल करतो, नाही बघणार म्हणून. त्याच्यात दुसरी गोष्ट त्याने सांगितलं मला ज्या ज्या वेळेला मदत पाहिजे असेल त्यावेळेला तुम्ही मदत केली पाहिजे. त्याच्यात बंगश हो म्हणाला आणि बंगशाने त्याचा शब्द पाळला. आश्चर्य, बंगशासारख्या माणसाने आपला शब्द दिलेला पाळणं, पण त्याच्या पाठीमागं बाजीरावाचं शौर्य आणि ताकद होती त्याच्या तलवारीची, ही गोष्ट आपल्याला विसरता कामा नये. छत्रसाल बुंदेल्याने बाजीरावाला त्यावेळेला आपला 1/3 मुलूक दिला. छत्रसालांनी त्याचे पन्न्याच्या हिऱ्याच्या खाणीची 1/3 मालकी दिली आणि छत्रसालांनी तो म्हणाला बाजीरावाला की आम्ही तुम्हाला अजून एक फार मोठी भेट देणार आहोत, त्याचा स्वीकारावा असं म्हणून छत्रसालांनी मस्तानीला आणून उभं केलं. बाजीराव तिला पाहिल्यावर बाजीरावाला कळलं पुढं काय होणार आहे. तो म्हणाला मला काही नको, आता एवढी भेट दिली की बास आहे, बाकी मस्तानी बिस्तानी वगैरे काही देऊ नका. छत्रसाल म्हणाला नाही, तुम्हाला ती बस्तानी नेलीच पाहिजे. तर छत्रसालाचा संसार मोठा होता. छत्रसालाला 20-25 बायका होत्या लग्नाच्या, 70-80 मुलं होती, बऱ्याच उपस्त्रिया होत्या, त्यातल्या काही मुसलमान कॉन्क्युबेन्सपासून झालेली ही मुलगी होती मस्तानी. ठीक आहे, सौंदर्याचं वर्णन वगैरे आपल्या बखरीतनं आलेलं आहे, तर आता त्याची अतिशयोक्ती आपण सोडून देऊ. मस्तानी नितांत सुंदर निदान होती, परंतु तिच्यावर मुसलमान संस्कार झालेले होते मुसलमान, कारण तिची आई मुसलमान होती, ती वाढली होती आईकडं. तरीसुद्धा मस्तानी ही श्रीकृष्णाची पूजा करत असते. त्यावेळेला एक प्रणामी नावाचा पंथ होता तिथं आणि या प्रणामी पंथाचा पुरस्कार छत्रसाल स्वतः करत होता आणि मस्तानी सुद्धा हे त्या प्रणामी म्हणजे श्रीकृष्णाची पूजा करत होते. त्या काय म्हणजे पुढे ज्यावेळेला बाजीरावाला मुलगा झाला शमशेर बहाद्दर मस्तानीपासून, त्यावेळेला बाजीरावानं मुलाचं नाव शमशेर बहाद्दर असं ठेवलं आणि मस्तानीनं त्या मुलाचं नाव कृष्णसिंह असं ठेवलं. ते खरे वाचायला लागलो आपण तर हे सगळ्यात गमती आहेत. पण बाजीराव घाबरतच मस्तानीला घेऊन ज्यावेळेला परत आला त्यावेळेला पुण्यात भयंकर हायदोल चाल, पुण्यात वाटच बघत होते लोक की बाजीराव कधी येतोय आणि कधी आपण बाजीरावाच्या विरुद्ध त्याला बहिष्कृत करतोय सगळ्याच्यातनं, कारण यवनीचा संसर्ग झालेला आहे वगैरे वगैरे सगळे पुण्यातल्या सगळे कारस्थानं सुरू झाली त्याच्यात. म्हणजे त्या सगळ्या लोकांना मस्तानी मिळाली असती तर कारस्थानं मुळीच झाली नसती, पण ती बाजीरावाला मिळाली म्हणून बाजीरावाच्या विरुद्ध कारस्थानंही सुरू झाली. त्याच्यात मस्तानी एक पार्ट आपण सोडून देऊ बाजीरावाच्या आयुष्यात. मस्तानी येते, मस्तानी जाते, मस्तानीचा स्पष्टपणे उल्लेख आमच्या कागदपत्रात होत नाही. तारा विषयक असं लोक म्हणतात. मस्तानी स्पष्टपणे लिहित सुद्धा नाही. मस्तानीचा नेमका रोल काय हे आपल्याला कळत नाही, परंतु एका 2 तट शनिवारवाड्यात कळले. एका बाजूला बाजीराव, बाजीरावाची बायको काशीबाई आणि मस्तानी हे 3 जण एका बाजूला आणि बाजीरावाची आई राधाबाई, बाजीरावाचा भाऊ चिमाजी अप्पा आणि बाजीरावाचा मुलगा नानासाहेब हे दुसऱ्या बाजूला. असे 2 तट आपल्याला पडलेले एकात दिसत आहेत. मस्तानीनं कधीही राजकारणात ढवळाढवळ केल्याचं आपल्याला आढळत नाही. उलट मस्तानी बाजीरावाच्या बरोबर लढाईच्या वेळेला घोड्यावर बसून कुर्शी वेशात लढलेली देखील आहे. त्याची काही उदाहरणं आपल्याकडे आहेत, पण मस्तानी हे आमच्या इतिहासातलं एक गूढ आहे. त्याच्याबद्दल फारशी माहिती इतिहास आमचा सांगत नाही, असं ते एक मोठं गूढ आहे. त्यामुळं मी तो विषय आता थोडक्यात बाजूला ठेवतो, परंतु बंगश यांनी शब्द कसा पाळला आहे मला तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं. बाजीरावाची ताकद ही 1735 पर्यंत इतकी वाढली, अवघ्या भारतवर्षात वाढली की बाजीरावासारखा दुसरा कोणीही योद्धा इथं नाही याची खात्री लोकांना पटलेली होती. आणि या बाजीरावाची आई, तिचं नाव तर राधाबाई, त्या राधाबाईंनी अशी इच्छा व्यक्त केली की राहू अरे याला बाजीरावाची अनेक नावं आहेत बरं काय. बाजीरावाचा उल्लेख कधी बाबासाहेब म्हणून होतो, बाजीरावाचा उल्लेख कधी रावसाहेब असं म्हणून येतो. बाजीरावाचं खरं नाव काय होतं माहिती आहे का? बाजीरावाचं नाव होतं विश्वास, तर बाजीरावाचं नाव. चिमाजीनप्पाचं नाव होतं अनंत. ही 2 त्यांची मुळात खरी नावं आहे, पण हा बाजी हे लोक त्याला म्हणायचे. कधी त्याचं रावसाहेब राऊ असंही म्हटलेलं आहे, पण बाबासाहेब रावसाहेब अशा अनेक नावं कागदपत्रात त्याची येत आहे.
1735 मध्ये बाजीरावाच्या आईने राधाबाईने एक इच्छा व्यक्त केली की मी काशी यात्रेला जाऊ का. बाजीराव म्हणाला का, काही हरकत नाही. ती म्हणाली वरती मुघलांचा सगळा गलबल त्यात. तो म्हणाला तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला काही होणार नाही, मुळीच काळजी करू नका, आरामात तुम्ही यात्रा करून या. आता राधाबाई निघाल्या. राधाबाईच्या बरोबर फौज नव्हती, राधाबाईंच्या बरोबर त्यांच्या सख्या होत्या, कारकून मंडळी होती, महाज्यपंत पुरंदरे वगैरे सगळे, ही सगळी मंडळी होती. आणि हा तिचा राधाबाईंचा हा जथ्था नर्मदेपर्यंत आला. पण तिथं आल्याच्यानंतर नर्मदा ओलांडल्याच्यानंतर पुढं सगळा मुघलांचा कारभार आहे, तिथं गेल्यानंतर आपली परिस्थिती काय आहे असे विचार त्यांच्या मनात यायला लागले की बाजीरावांनी कुठं आपल्याला ढकललंय या काशी यात्रेसाठी. असा विचार त्यांच्या मनात चाललेला असताना मेवाडहून, उदयपूरहून तिथल्या राणीची फौज आली, सेनापती आला राण्याचा, जगतसिंहाचा. आणि तो त्या राधाबाईंना म्हणाला की पंडितच्या आई इच्छा आहे, त्यांना अगदी इतमामानं उदयपूरला घेऊन जाण्यासाठी मी आलेलो इथं. मला राण्याने सांगितलं, जगतरायाने, की त्यांना घेऊन या पंडितच्या आईने. त्यामुळे राधाबाई आणि त्यांचा लवाजमा आता उदयपूरला गेला. उदयपूरला त्यांनी ते जे पिछोला नावाचं एक तलाव आहे, तिथं आतल्या बाजूला एक पॅलेस आहे बघा, पिछोला लेक पॅलेस ज्याला म्हणतात, तो लेक पॅलेस राधाबाईंना गापला. राधाबाईंना इथं लोकांनी अहमहमिका लागली त्यांच्यात की मेजवानीला बोलवायचं आणि भेटी काय द्यायच्या. कोणी हत्तीचे छावे दिले, कोणी दागदागिने दिले त्यांना, कारण पंडितची आई, पंडितची खप्पामारी आपल्यावर नको व्हायला असं म्हणून लोकांनी खैरात केली फार मोठी. या बाई तिथनं जयपूरला आल्या, सवाई जयसिंग होता ती, आणि त्यानेही या बाईचे असाच मान राखला, नाथद्वार वगैरे करत ते जयपूरला आलेल्या होत्या. आणि त्यांनी मोठी सरबराई केली तिथं जयपूरला सवाई जयसिंगानं. यावेळेला या मुहम्मद खान बंगशाचा दिवाण, त्याचं नाव होतं लाला हरप्रसाद, हा हरप्रसाद जयपुरात आला. आणि तो राधाबाईंना असं म्हणाला, याच्या पुढची सगळी यात्रा मुहम्मद खान बंगश करून देणार आहेत. हा मुघल सुभेदार आहे, बाजीरावाचा शत्रू आहे, बाजीरावाने एकदाच त्याला झोडलेला आहे, त्याच्याकडनं सगळं वधवून घेतलेलं आहे. हा माणूस राधाबाईंची काशी यात्रा करून द्यायला तयार झालेला होता. सगळा लवाजमा त्यांनी पाठवला. राधाबाई त्या हरप्रसादाबरोबर निघाल्या आणि मुरादाबादला त्यांची आणि या बंगशाची भेट झाली. या बाईंच्याकडे एक पत्र होतं बाजीरावांनी लिहिलेलं, मुहम्मद खान बंगशाला लिहिलेलं पत्र होतं. ते पत्र याने काढून दिल्याच्यानंतर बंगश नाचायला लागला की पंडितने आमची आठवण ठेवून पत्र आम्हाला पाठवलं म्हणून डोक्यावर घेऊन बंगश नाचला ते पत्र घेऊन. आणि त्यांनी पुढची सर्व यात्रा करून शेवटी नर्मदा ओलांडून राधाबाईंना सोडून दिले. तुम्ही बघा, एक शत्रूकडचा एक माणूस आहे, एकदा केवळ बाजीरावाने त्याला जरब दिलेली आहे. हा मुहम्मद खान बंगशाने बाजीरावाच्या आईंची काशी यात्रा पूर्णपणे करून दिली. सगळा खर्च त्याने उचलला, सगळ्या लाव्या लावण्याचा, आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी आणून सोडले. बाई पुण्यात आहे, पुण्यात सगळ्या साळताया माळताया जमल्या, कशी काय झाली यात्रा, काही याला त्रास नाही झाला का, अमुक वगैरे सगळं विचारायला. आणि मग त्यांनी विचारलं, तुम्हाला भीती नाही का वाटली सगळे? तर राधाबाई म्हणाले, भीती कशाला वाटायची, माझ्याजवळ राऊ आणि आप्पा या दोघांच्या नावाची कवचकुंडलं होती, मला भीती कशाची येते सगळ्या. या दोन नावांच्या जोरावर राधाबाईंची यात्रा ही सफल झाली, काशी यात्रा. राधाबाई परत येत असताना स्वतः बाजीराव उदयपूरला निघाले. फार गंमत आहे. आता बाजीरावाची ही जी या दोन आहेत, त्या आपल्याकडच्या इतिहासाला फारशा माहिती नाही, पण त्या सियारुल मुतखरींमध्ये आहे. बाजीराव स्वतः नाही, बाजीराव काशीबाई साहेब आहेत, बायको आहेत, मस्तानी नाही आहे, काशीबाई येते. आणि बाजीराव उदयपूरला, त्या उदयपूरला चंपाबाग नावाची बाग आहे, तिथे जगतसिंहांनी खूप मोठा जोहर केला होता, म्हणजे सजवली होती त्यांनी बाग. ते काही सगळे जहागीरदार तिथं आले होते. आणि स्वतः जगतसिंग म्हणजे राणा, मेवाडचा राणा, त्यांनी अशा पायऱ्या होत्या, तिथं वरती 2 आसनं होती, दोन्ही सुवर्णाची आसनं होती, ते एका पातळीत ठेवलेली होती. आणि त्या राण्याची अशी इच्छा होती की बाजीरावांनी माझ्याबरोबर यावं आणि ते एका सुवर्णाच्या आसनावर बसावं, अशी तिची एक इच्छा होती त्या राण्याची. पाय ठेवायला चांदीचे चौरंग ठेवलेले होते, सगळे लोक बघत होते. आणि बाजीरावाला हाताला धरून हा राणा जगतसिंग तिथं गेला आणि त्यांनी सांगितलं, पंडित विराजे. बाजीराव उभा राहिला आणि बाजीरावाने सगळीकडे पाहिलं, त्या आसनाकडे पाहिलं, जगतसिंगाकडे पाहिलं, लोकांच्याकडे पाहिलं.
आणि बाजीराव त्या चांदीच्या चौरंगावर बसला खाली पाय ठेवायचे. त्यावेळेला राणा म्हणाला, नाही नाही पंडित, ह्या निघायचे. तर म्हणाला, नाही, ही जी गादी आहे ना, ही महाराणा प्रतापाची गादी आहे. मी छत्रपतींचा पेशवा आहे, या गादीवर माझा कोणताही अधिकार नाही. हे म्हटल्या की नंतर बाजीरावाचं इतकं जयजयकार केला तिथं लोकांनी. तिथं जयपूरचा आयामल नावाचा एक दिवाण बसलेला होता आणि तो हे रोज काय घडलं तिथं ते सगळं पाठवत होता सवाई जयसिंगाला तिकडं. सवाई जयसिंगाला ते त्याचा रिपोर्ट मिळाल्यावर, कारण बाजीराव तिथं जाणारच होता जयपूरला, त्यामुळे बाजीराव तिथं आल्याच्यानंतर सवाई जयसिंगांनी मनोहर बागेत एक खूप मोठा असा जोर निर्माण केला. सगळं त्यांनी ते सजवले. त्याप्रमाणे जहागीरदारांनी सांगितलं. 2 सोन्याच्या आसनं त्याने एका पातळीत ठेवली, 2 चांदीचे चौरंग पाय ठेवायला आणून बसले. बाजीराव स्वतः, बाजीराव हत्तीवर होते. त्याच्यानंतर हा सवाई जयसिंग हत्तीवर होता. दोघं हत्तीवर एकमेकाला भेटले आणि मग नंतर त्यांना घेऊन मनोहर बागेत आल्याच्यानंतर चालत जाताना बाजीरावाला घेऊन पायऱ्या चढून त्यांनी सांगितलं, पंडित विराजय म्हणाला. विराजय म्हणतात. बाजीराव त्या क्षणी सोन्याच्या आसनावर जाऊन बसतात आणि एकदम सगळे लोक गांगरले की हे काय झालं. तिथं उदयपूरला बाजीराव तिथं चांदीच्या चौरंगावर बसला आणि इथं बाजीराव सोन्याच्या आसनावर येऊन बसतोय. हा प्रकार लोकांना कळेल. राणाही म्हणजे तो सवाई जयसिंग स्थिमित झाला. घाईघाईनं त्यानं ते सगळे दरबारचं कामकाज आवरलं आणि मग दरबार बरखास्त करून टाकला. बाजीराव मुक्कामाला आल्यावर त्याचा इथं जो वकील होता त्याचं नाव होतं सदाशिव बल्लाळ, नातू असं अडणार आहे. त्या सदाशिव बल्लाळांनी बाजीरावांना साहेबांना विचारलं की श्रीमंत, अहो तुम्ही तिथं त्या उदयपूरला गेलात आणि तिथं ते चांदीच्या चौरंगावर बसलात आणि इथं सोन्याच्या आसनावर बसलात, असं का केलं. तर बाजीराव म्हणाला, हे तुम्हाला कळायला पाहिजे. ती जी गादी आहे ती गादी आहे महाराणा प्रतापाची, की त्या गादीच्या प्रतिष्ठेसाठी ते लोक मेवाडचे राणी रानो माळ जाऊन राहिले, पण त्यांनी गादीची अप्रतिष्ठा होऊन दिली नाही. ह्या गादीची तसली आली प्रतिष्ठा. ते म्हणाले, या गादीची प्रतिष्ठा राखण्यासाठी या लोकांनी आपल्या मुली या मुघल जनान्यात घातल्या, हे तुम्हाला कळायला पाहिजे. याची प्रतिष्ठा नाही आहे. ह्या काही गोष्टी या ज्या काही आहेत या सामान्य गोष्टी नाही आहेत. एखाद्या सवाई जयसिंगाच्या सारख्या एका माणसाचा तिथं थोडक्यात म्हणजे नाही म्हटलं तरी हा अवमानच आहे की नाही. पण तो अवमान करायची ताकद जर का बाजीरावाच्याकडे होती त्यावेळेच्या, आणि त्यांनी दाखवून दिलं, त्याचं म्हणणं काही खोटं नव्हतं. ते काय आज आपण बघतोच आहे काय चाललंय पिक्चर तिथं. ते काही कुणाचं प्रेम बिम होतं म्हणून गेलेल्या नसतात मुली काही, ते काय फार, किंवा लग्न झाल्याच्यानंतर फार प्रेम निर्माण होतं वगैरे अशातलाही भाग नाही. या केवळ अपरिहार्यता हे एकच कारण असतं की मुघलांच्या जनान्यात तुमच्या मुली ठाकलायच्या सरळ. एवढं एकच कारणास्तव आलेल्या या सगळ्या मुली आहेत किनीसाकडच्या. या मग मारवाडची असेल, नाही तर मग जयपूरची असेल, किंवा मेवाडनं कधीही मुलगी दिली, मेवाडच्या लोकांनी कधी दिली नाही, पण बाकी पिकानेरच्या होत्या त्या सगळ्या मुघल जनान्यात जमा झालेल्या होत्या. हे बाजीरावांनी ही तडफ एखाद्या आपल्याकडच्या माणसांनी दाखवावी उत्तर हिंदुस्थानाचं. त्यामुळं त्याचं नाव जे आहे ना बाजीरावांचं, जे सगळीकडं झालं, बाजीरावाचं नाव सगळीकडं. तुम्हाला सांगतो, तुम्ही बाजीरावांची फक्त पत्र वाचावं. मी त्या 1 किंवा 2 पत्र मी फक्त सांगतो तुम्हाला. हे सगळ्या पत्र सांगितलं की नंतर बाजीरावाची शब्दाची ताकद काय ती तुम्हाला. शिवाजी महाराजांची जशी पत्र आहेत तशी बाजीरावाच्या एका माणसाचं, त्याचं नाव आहे सुभानजी शिंदे. हा एका किल्ल्याच्या तिथं होता आणि सिद्दीचा हल्ला आला. या सुभानजीच्याकडे 1200 लोक होते आणि या सिद्ध्याचा हल्ल्याच्या नंतर हे बघत राहिले, हे ते केले नाही, लोक उतरवले नाहीत. हाचम सिद्ध्याचा सामना केला नाही तिथं. ते बाजीरावाला कळल्यावर बाजीराव म्हणतोय की आम्हाला हे कळून आले की 1200 माणूस असता बघत राहिला, हे पाहून आम्हाला अजब वाटले, तुम्ही चालून गेला नाही. पुढे तो असं म्हणतोय, रांडा असता तर कामास आला असता. हे बाजीरावाच्या पत्रातलं वाक्य आहे. त्या असं जर का वाक्य असेल तर कोण नंतर पुढच्या वेळेला गप्प बसेल, तलवार काढून जाणार. तर बाजीराव अशी जर का शब्दात जर का निर्भत्सना करायला लागला असेल. पण ही जी वाक्य आहेत त्याच्यावरनं बाजीरावाचं स्पष्ट लोकांना हा, जर का लढाईला जर का तुम्ही उभं राहिले तर पाठीमागचे लोक जर का पळायला लागले, त्याच्या पाठीमागे त्यांनी लोक उभे केलेले असायचे सगळ्या घेतात, की समजा चुकून लोक पळायला लागतील तर पळती असते त्यांची डोचकी मारा असं लिहिलेलं आहे. मारा, आपल्या लोकांना तुम्ही मारा जे पळतील त्यांना. बाजीराव दिल्लीला गेला असताना त्याला हेरांनी माहिती दिली नाही वेळेत. 55,000 लोकांचा जीव टांगलेला लागलेला होता. तेव्हा 2 स्वतःच्या हेरांची मुंडकी बाजीरावानं कापायला सांगितलेली आहे. हे शिवाजीराजांचं जसं होतं ताबडतोब शिक्षा.
तसं आहे, दोघांच्या कल्पनाही एक आहे. तुम्ही जर का आज्ञापत्र बारकाईनं वाचलं ना, तर शिवाजीराजांचा एक मनसुबा हा त्या आज्ञापत्रात रामचंद्रपंत अमात्याने सांगितलंय की शिवाजीराजांनी हा स्वराज्याचा खेळ का मांडला सगळ्या. तर त्याच्यात आहे असं लिहिलंय की हे अवनिमंडळ निर्यावन करावे हा गूढ चित्ताभिप्राय प्रकट करून शिवाजीराजांनी हा सगळा खेळ मांडला. स्वराज्य ही सगळी सृष्टी ती निर्यावन करून टाका. आणि बाजीरावाचं एक वाक्य असं आहे की मुघलांचे निर्मूल करावे ऐसे मनात आहे. म्हणजे मुघलांचं पूर्ण निर्मूळ इथं खडून काढायच्या, सगळ्यांना बाहेर काढून टाकायचं या मुघलांना, असं माझ्या मनात आहे. या सगळ्याच्या शिवाजीराजांना सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंतची सगळी भूमी काबीज करायची होती. आणि ते म्हणजे थोडक्यात म्हणजे दिल्लीच काबीज करायची होती. आणि बाजीरावाचं काय वेगळं होतं मुघलांचं निर्मूळ म्हणजे दिल्ली काबीज करणे बाजीरावाचं ध्येय होतच होतं. अर्थात बाजीरावाला शाहू राजांनी विरोध केलेला होता. दिल्ली बुडवायची नाही, मुघलांची सत्ता तिथनं काढायची नाही. जरी बाजीरावाच्या मनात निर्मूल करावा आता असलं तरी शाहूचा एक अंकुश होता. कारण शाहू राजा 18 वर्ष मुघलांच्याकडे राहिलेले होते. औरंगजेबाने त्यांना मुद्दामून त्यांच्या धर्माची दीक्षा दिलेली नव्हती. शाहूराजांचं त्यामुळं त्या औरंगजेबाच्या बद्दलचं जे नातं होतं ते नातं अगदी वेगळं होतं त्यातलं. पण बाजीराव आणि शिवाजीराजांचे विचार मी तुम्हाला त्यांच्या लोकांनी जे काही लिहून ठेवले म्हणून सांगतो. त्या शिवाजीराजांनी सुरत लुटली. सुरत लुटल्याच्या नंतर सुरतेच्या इंग्रजांचं एक वाक्य कायम कागदपत्रात येतं त्यांच्या पत्रात, सुरत ट्रेम्बल्स ॲट द नेम ऑफ शिवाजी, असं ते वाक्य. सुरत थरथरा लागते, शिवाजी येतोय म्हणताना सुरतेचे लोक कापायला लागतात थरथर. आणि बाजीरावाच्या बाबतीत लोकांनी लिहून ठेवले, रायाचे नावे येथे सर्व दर्भगणित आहे. की नुसतं बाजीरावाचं जर का नाव काढलं तर लोक घाबरतात, दर्भगणित होतात की बाबा हा जर का आला इथं बाजीराव चालून तर आपली काही परिस्थिती खरी होणार नाही. या सगळ्या परिस्थितीत आता पुढची जी काही आहे त्याच्यातले एक 2-3 गोष्टी सांगतो. याच्यात वसईचा एक फार मोठा भाग. वसईचा 2122 साली 1721-22 साली गंगाजी नाईक अणजूरकर या नावाचा एक माणूस, तिथला कल्याणच्या जवळ अणजूर आहे, त्या अणजूरून हा माणूस पुण्यात आला. आणि तुम्हाला पोर्तुगीजांनी तिथं इतकं हायदूत घातलेलं आहे, धर्मांतर चाललेली आहे, तर तुम्ही एकदा लक्ष घाला आणि तिथं जी काही सत्ता आहे पोर्तुगीजांची उघडून नको आपण तिथे. पण तिथं आपल्या फौजा 21 सालनंतर त्या पोर्तुगीजांचा एकूण पडदा पाडण्याच्यासाठी जिमाजी अप्पा ज्यावेळेला उतरला त्यावेळेला 36 साल उजाडलेलं होतं. 21 पासून 36 पर्यंत वेळ गेलेला होता इतर गोष्टीत. पण आपली फौज उतरली, जिमाजी अप्पांच्या आधिपत्याखाली ती फौज उतरली. आणि ती जी फौज उतरली त्याच्यात मग साष्टी म्हणजे आत्ताचं ठाणं, आणि मग त्याच्यानंतर घोडबंदर, आरमाळा असे सगळे काबीज करत शेवटी एकच मोठा फोर्ट्रेस या पोर्तुगीजांच्याकडे राहिलेला होता आणि तो म्हणजे वसईचा फोर्ट्रेस राहिलेला होता. ती पुढे लढाई 39 सालपर्यंत चालली. इंग्रज यांनी पोर्तुगीजांनी लढवली 2-2.5 वर्ष. तो किल्ला फार नेटाने त्यांनी लढवला. पण 1739च्या 5 मेला एक फार मोठी लढाई तिथं आहे. आणि आपल्या लोकांनी सुरुंग ठासलेले होते तिथे. 2 सुरुंग खूप मोठ्या खाली खालनं भुयारं काढतात, खंदकाच्याही खालनं भुयारं काढतात आणि मग ती तटापर्यंत आणि बुर्जापर्यंत जातात. आणि तो ताब्यात येत नव्हता किल्ला, म्हणून चिमाजी अप्पांनी त्यावेळेला सांगितलेलं होतं की तुम्हाला किल्ला जर का घेता आला नाही तर निदान माझं मस्तक तरी आत पडेल असं करा. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आपल्या लोकांनी ठरवलं की काही करून वसई मारायची. त्यामुळे पहिला लोकांनी सुरुंगाला बत्ती दिली. बत्ती दिल्याच्यानंतर तो सुरुंग धडाधड सरसरत गेला खाली आणि एक तट प्रचंड मोठ्या प्रमाणात वर झाला, मोठा आवाज झाला आणि तट उडाला. त्याच्यावरचे पोर्तुगीज लोक तटावरचे बुर्जावरचे उडून गेले. अक्षर ते उडालेले पाहताच मराठी धावले किल्ल्याकडं. खिंडार पडलेलं होतं, त्या खिंडारातनं आज जाऊन किल्ला ताब्यात घेण्यासाठी मराठी धावलेले असताना, ते तिथपर्यंत आलेले असताना दुसरा सुरुंग उडाला धाड, आणि त्याच्याबरोबर कित्येक मराठ्यावरती उडाले. त्याच्यात या गंगाजी नाईक अणजूरकराचा धाकटा भाऊ आहे, त्याचं नाव आहे मोरारजी, आणि त्याचं वृंदावन तिथं आहे त्या वसईच्या किल्ल्यात, तिथं त्याचं वृंदावन. पण नंतर घनघोर लढाई झाली. पोर्तुगीजांनी तुफान मारा केला, पण मराठ्याने तो सगळा सहन करत त्या दिवशी शेवटी पोर्तुगीजांना शरण आली. मग तह झाला आणि त्या तहानवाये शेवटी 12 मेला पोर्तुगीज ते किल्ला सोडून निघून गेले. पण ते कसे गेले बघा, हे व्हॅन्क्विश लोक आहेत. आपण विक्टोरियस आहोत तिथं, पण हे लोक त्या खिंडारातनं रूट मार्च काढत आले. बँड लावला त्यांनी पोर्तुगीज लोकांनी, आणि ते त्या सुरुंगानं उडालेल्या खिंडारातनं बाहेर आले. त्यांच्या पाठोपाठ ते सैनिक, त्या सगळ्या बायका, मुलं, हे सगळे त्या खिंडारातनं बाहेर आले आणि किल्ल्याला असा वळसा मारून पलीकडे जहाजं उभी होती त्या एका त्या जहाजात बसून सगळी मंडळी गोव्याला निघून गेले. हे हरलेले लोक आहेत. या हरलेल्या लोकांचं ते धैर्य कुठनं येतंय साहेब? पण त्या रूट मार्च काढत त्या लोकात हे त्याच्यातनं लोक आले आणि शेवटी अख्खं
उत्तर फिरंगाण मराठ्यांच्या ताब्यात आहे. शौल आलं, रेवदंड आलं, कोरलाई आला, सगळा मुलूक मराठ्यांनी जिंकून घेतला आणि स्वतंत्र करून टाकला. नंतर पोर्तुगीजांचं अस्तित्व आपण संपवून टाकलं. त्या सगळ्या 37 सालची आता गोष्ट सांगतो बाजीरावाची. 2च गोष्टी आहेत, फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. 37 सालची एक विलक्षण गोष्ट आहे बाजीराव. 36 साली दसऱ्याच्या नंतर बाजीराव साहेब निघाले मोहिमेला. ते पार अनिरुद्ध सिंग अटेरला होता तिथपर्यंत आले. अनिरुद्ध सिंगकडनं खंडणी वसूल केली आणि यमुनेच्या खालच्या बाजूला बाजीराव येऊन बसले. यमुना ओलांडून त्यांनी जायला काही लोकांना सांगितलं. त्याच्यात विठोजी बुळे म्हणून होतं, मल्हारराव होळकर, ही सगळी मंडळी, बाजीरावाचे राणोजी शिंदे, सगळी मंडळी यमुना ओलांडून पलीकडं काही गावं लुटायला गेली. त्याच्यात फिरोजाबाद म्हणून गाव आहे, शिपोहाबाद म्हणून गाव आहे, इतमादपूर म्हणून गाव आहे. ही सगळी गावं मराठ्यांनी लुटली. पण मराठे ही गावं लुटून लूट घेऊन परत येत असताना आग्र्याला मुघलांचा जो सुभेदार होता त्याचं नाव होतं सादत खान. त्या सादत खानाचा भातचा त्याचं नाव होतं सफदरजंग. हा सफदरजंग मराठ्यांच्यावर चालून आला आणि त्या सफदरजंगानं मराठ्यांची जी चंदावल होती, चंदावल म्हणजे सैन्याचा पाठीमागचा भाग होता, तर त्याच्यावर हल्ला केला. कारण मराठे ओलांडून येत होते नदी ओलांडायला. तुम्हाला त्यावेळेला पॉन्टून ब्रिज नव्हता, होड्यातनं ते येत होते. पण पाठीमागे हल्ला केला तोपर्यंत सगळी लूट आणि मोठी माणसं यमुनेच्या दक्षिण तीरावर आलेली होती. पण त्या चंद्रावळीवर हल्ला केल्यानंतर काही माणसं मारली गेली, काही लोकांनी यमुनेत उड्या मारल्या, पण 100 लोक आपले मारले गेले मराठे. हे त्या सफदरजंगांनी आपल्या सादत खानाला फार तिखट मीठ लावून सांगितलं की आम्ही बाजीरावाचा पराभव केला. ते सांगितल्यावर सादत खानाने त्याच्यात अजून तिखट मीठ घातलं आणि त्यांनी बादशाला पत्र घातलं तिकडं मोहम्मद शाहला की आम्ही बाजीरावाचा पराभव करून त्याला चमेली पार घातलाय. चमेली म्हणजे चंबळच्याही पार घातल्यावर. बाजीराव वाचला यमुनेच्या खालच्या बाजूला, हे म्हणतात चंबळच्या पारे आम्ही घातलेले आहे त्याला. आणि तुम्ही जर का आम्हाला गुजरात आणि माळवा हे 2 जर का सुभे दिले तर आम्ही बाजीरावाचा कायमचा बंदोबस्त करतो. बादशाह खुश झाला की असा पराक्रम बऱ्याच दिवसात कोणी केला नव्हता बाजीरावाच्या विरुद्ध. सादत खान बसलेला आहे इकडे, दिल्लीचा सेनापती कमरुद्दीन खान आहे, यांच्यामध्ये 28 मैलाची चिंचोळी पट्टी आहे. याच्यातनं बाजीराव भरतपूर दिगवरनं 55,000 घोडे घेऊन बाजीरावाचं सैन्य दिल्लीच्या आउटस्कट्समध्ये आलं. आत्ता याला कालिकेचं देऊळ आहे बघा, याला कालकाजी असं दिल्लीत म्हणतात. त्या कालकाजीच्या खालच्या बाजूला कुशबंदी नावाचा एक छोटा कसबा होता. त्या कुशबंदी के तिथं बाजीराव येऊन थांबला. तिथं रामनवमीची जत्रा भरली होती. त्याच्यात बाजीरावाने असं पुढे लिहिलंय की रामनवमीचे जत्रेत झांबडा झांबड केली, म्हणजे जाऊन तडाखे मारले, पुण्याला काही लुटालूट केली. म्हणजे हे लोक जाऊन बादशाला सांगितले की बाजीराव इथे येऊन बसला. आणि तसंच झालं. या लोकांनी जाऊन त्या बादशाला सांगितलं बाजीराव इथे येऊन बसलाय. तर बादशाह म्हणाला बाजीराव कसा असेल, बाजीराव ते चमेलीच्या पार आहे. ते म्हणाले नाही नाही, बाजीराव इथे येऊन बसलाय, त्याने जत्रा लुटली तिथं. मग त्या बादशाने एक छोटंसं सैन्य, म्हणजे आता बाजीराव 55,000 येऊन बसलाय, आता छोटंसं म्हणजे 5,000 लोक बाजीरावाचा बंदोबस्त करायला पाठवले बरं का. आणि मग त्यांनीच पुढे असं लिहिलेलं आहे की पुढच्या तासाभरात दिल्लीत लंगडत येणाऱ्या, हात तुटलेल्या, रक्तबंबाळ झालेल्या अशा लोकांची संख्या वाढायला लागली. म्हणून बाजीरावाने या सगळ्यांना धरून झोडला. त्याच्यात बादशाचा एक कोका असतो, म्हणजे त्याच्या आईचं दूध बादशाह प्यालेलं असतं. तसा हसन खान कोका होता, तो मारला गेला. त्याच्यात बाजीरावाच्या हातनं मारला गेला. असे बरेच लोक मारल्याच्या नंतर बाजीराव तिथनं उठला आणि झीलवर आला. झील म्हणजे सध्याचं तालकटोरा. ताल म्हणजे झील, मी सरोवर होतं. त्या झीलच्या काठावर बाजीराव आल्यावर बादशाची काळळ उडाली. बादशाह दिल्ली सोडून पळून जायचा प्रयत्न करायला सुरुवात केली. त्यांनी घाबरला. तो अत्यंत विलक्षण घाबरला की बाजीरावाचं आहे, बाजीराव आता दिल्लीत येऊन बसलेला आहे. त्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी मुघल बादशाने दिल्ली सोडून पळ काढण्याचं ठरवलं. त्यावेळेला कमरुद्दीन खानाला पडलं बाजीराव आला म्हणून कमरुद्दीन खान यायला लागला. सादत खान वगैरे सगळे तिथं मद्याचे चषक काढून बसले होते, बंगेश वगैरे. तोपर्यंत त्यांना कळलं की बाबा बाजीराव इथं आपण सेलिब्रेट करतोय, सगळं चॅम्पियनच्या बॉटल उडवतोय आणि तिथं बाजीराव दिल्लीत जाऊन बसलेला आहे. त्यामुळे ही मंडळी दिल्लीत यायला लागली. याच्या दोन्ही बाजूने सैन्य दिल्लीकडे यायला लागल्याच्या नंतर बाजीरावानं ओळखलं की आता आपलं अस्तित्व काय आहे, आपली ताकद काय आहे, दिल्लीला आपण दाखवून दिलेली आहे. आता आपण दिल्ली सोडू. म्हणून बाजीराव तिथनं कोटपुतलीवरनं अलवरवरनं राजस्थानमध्ये खाली आला. ते सगळं बाजीरावाने फक्त 6 दिवसात जमवलेलं आहे. तुम्ही बघा, त्याच्या तारखा उपलब्ध आहे, बाजीराव साहेबांची पत्र उपलब्ध आहे, हे सगळं आपल्याकडे उपलब्ध आहे. ह्याच्यानंतर एकदा बाजीरावांनी निजामाला भोपाळला कोंडलेला होता. भोपाळच्या किल्ल्यात परत कोंडला त्यांनी निजाम उल मुल्काला. निजामाला आयुष्यात बाजीरावावर कधीही मात करता आली नाही. त्याच्यानंतर नादिरशाहची स्वारी झाली. नादिरशाहने दिल्ली लुटली फार,
प्रचंड प्रमाणात दिल्लीचं नुकसान केलं. त्याचा बंदोबस्त करत चाललेला असताना बाजीराव दिल्लीकडे चाललेला असताना मी मगाशी ज्यावेळेला भाषण माझं सुरुवात केलं रावेरखेडीच्या तिथं, रावेरखेडी केचं बाजीरावाचा मृत्यू 28 एप्रिल 1740ला बाजीरावसाठी मृत्यू पावला. एक वादळ शांत झालं त्यावेळेला. प्रचंड मोठी ही बाजीरावाची घोडदौड आहे. बाजीरावाचं कौतुक इतिहासकारांनी जसं केलेलं आहे तसं सामान्य माणसांनी केलेलं आहे. इंग्रजांनी तर अनेक वेळा केलेलं आहे. अगदी डेनिस किंकेडनं केलेलं आहे, ग्रँड डफनी केलेलं आहे. मुंबईचा जो गव्हर्नर होता रिचर्ड टेम्पल, या रिचर्ड टेम्पलनी बाजीरावाचं कौतुक केले आहे. बाजीरावाच्या शौर्याबद्दल, धैर्याबद्दल कधीही कुणी संदेह दाखवलेला नाही. एकदा शाहूला भेटायला 3 वकील आले. एक मारवाडचा होता, एक मेवाडचा होता आणि दुसरा जयपूरचा होता. असे 3. एकाचं नाव होतं मनसाराम, दुसऱ्याचं नाव होतं दीपसिंग आणि तिसरा अजून एक होता. ही सगळी मंडळी शाहू राजांना भेटली, बाजीरावाला भेटली, त्याच्यानंतर निजामाला भेटले, निजाम उल मुल्काला. तर निजामाने त्यांना मुद्दामून विचारलं की या हिंदुस्थानात सध्या अत्यंत पोख्त म्हणजे मातब्बर पोख्त मोठा विचार करणारा असा माणूस कोण आहे? तर दीपसिंह म्हणाला बाजीरावांच्या खेरीत दुसरा कुणी माणूस इथं नाही. क्राम निजाम म्हणाला आम्ही बाजीरावाचा आता बंदोबस्त करतोय, त्याला आता फार गर्व झालेला आहे आपल्या ताकदीचा, तर आम्ही बाजीरावाचा बंदोबस्त करणार. तर दीपसिंहाने विचारलं की तुम्ही किती सैन्य जमा कराल? तर हा म्हणाला आम्ही 50,000चं सैन्य जमा करू असं निजाम म्हणाला. तो म्हणाला बाजीरावाची एका क्षणात बाजीराव 1,00,000 सैन्य उभं करू शकेल का बाजीरावाची ताकद आहे. तुम्हाला बाजीरावाचा पराभव करणं जमणार नाही. ही अशक्यप्राय गोष्ट, अवघड नाही, अशक्य ही गोष्ट आहे असं त्या राजस्थानी वकील सातारा आणि बाजीरावाला भेटून गेल्याच्या नंतर निजाम उल मुल्काला सांगतोय. ही काही गोष्ट सामान्य गोष्ट नाही. निजामाचे लोक नंतर म्हणायला लागले या निजामाचा मृत्यू बाजीरावाच्या हातनंच ठरलेला आहे म्हणून. इतकी परिस्थिती होती. त्यानंतर बाजीरावांनी ज्या वेळेला जोडला, ज्या लढाया मारल्यात सगळ्या, त्याच्यात एक गमतीदार वाटते का बखरीतली साधी गोष्ट नाही आहे ती, पण जरा सांगण्यासारखी आहे. लातूरच्या जवळ एक रुई रामेश्वर म्हणून एक ठिकाणी, आणि ते रुई रामेश्वरच्या तिथं निजाम उल मुल्काची छावणी पडलेली होती. आणि निजामाला लोक सांगत आले, धावत सांगत आले की बाजीराव साहेब काही ठराविक लोकांच्या बरोबर आपल्या भेटीला येत आहे. निजामाला आश्चर्य वाटले की बाजीराव एवढं मुठभर लोकांच्या इथं कसा येतोय बघा. म्हणून तो भेटायला आला बाजीराव. तर निजाम म्हणाला आपण संध्याकाळी मेजवानी करू, रात्री मेजवानी करू, त्याला तुम्ही या. मग एका शामियानात ते मेजवानीची त्यांनी योजना केलेली असताना अनेक लोक तिथं पहारेकरी वगैरे सगळे उभे होते. जेवायला लोक बसलेले असताना निजाम बाजीरावाला म्हणाला आता कुठेच तुमचे शिंदे आणि होळकर, मी तुम्हाला आत्ता पकडलं तर काय होईल? असं म्हटल्यावर बाजीराव फक्त गालाच्या गालात हसला. आणि बाजीरावांनी इकडं तिकडं पाहिल्याच्या नंतर त्याचे जे सगळे लोक आहेत, त्याच्या भोवताली जे सैनिक, जे निजामाला वाटत होतं की आपलेच लोक आहेत संरक्षक म्हणून, ते सर्व लोक बाजीरावाचे होते. त्यांनी सगळे उतरवले आपले वेश आणि त्याच्यात कुठं मल्हारराव होळकर होता, कुठं राणाजी शिंदे होता. त्यावर निजाम म्हणाला एक बाजी और बाकी सब पाजी समान. त्यावर बाजीराव असं म्हणाला एक निजाम और बाकी सब, पुढतं नाही मी सांगत काय ते, कळेल सुज्ञांना त्याच्यातनं. पण हा एक प्रसंग एका बखरीत दिलेला आहे, तो कितपत खरा आहे याच्याबद्दल मला खूप संदेह आहे. परंतु एक बाजीराव कोणत्या प्रकारचा माणूस होता आणि काय ताकद होती, सावधपणा त्याच्यात किती होता ते सांगणारा हा सगळा भाग आहे. एक जाता आता प्रत्येक गोष्ट सांगतो. एक श्लोक आहे, साधा श्लोक आहे, तो सांगतो आणि मग मी थांबतो. एका कागदात 2 ओळी आलेल्या आहेत. याने असं लिहिलं आहे की जग द्वय उपजे ब्राह्मण, 2 ब्राह्मण जगात उपजले, भृगु और बाजीराव. ते परशुराम आहे, दुसरा बाजीराव. उंधाई राजपुतिया म्हणजे याने संहार केला बातिकांचा परशुरामाने. इंधाई तुर्काव यांनी मुघलांचा संहार केला बाजीरावाने, असं त्या एका कागदपत्रात आलेलं आहे. मोठाच मॅने खरं म्हणजे त्यांची लढाईची जी वर्णन आहेत ना, किती दुर्दैव असं मी मुद्दामून सांगत नाही या काही गोष्टी, पण दुर्दैव किती असावं की शाहू महाराज त्यांचा पेशवा आणि शाहू महाराज यांचा सेनापती, या दोघांची गाठ एकमेकाच्या विरुद्ध रणांगणावर पडावी. आणि त्याच्या शाहूच्या पेशव्याने
आपल्या सेनापतीचा पराभव करावा, एवढंच नव्हे तर तो सेनापती त्या लढाईत मारला जावा. किती दुर्दैवाची गोष्ट आहे खरी म्हणजे. पण बाजीरावा त्या लढाईत सुद्धा खरं म्हणजे त्याला सेनापतीला मारायचं नव्हतं, पण तो जो सेनापती होता तो त्याच्या स्वतःच्याच नातेवाईकाच्या हातातून मारला गेलेला आहे. डबईला ते युद्ध झालं, या गुजरात डबईचे इथे युद्ध झालेलं होतं ते, पण स्वतःच्या सेनापतीच्या विरुद्ध युद्ध करावं लागलं बाजीरावा. या सामान्य गोष्टी नाही आहेत त्यातल्या. चरित्र विलक्षण आहे. जर का आपण स्वतःहून जर का वाचलं तर कल्पना येईल. ते अनेक लोकांनी लिहिलेले आहे. अलीकडं म्हणजे श्री पुराणिकांनी बाजीरावाबद्दल लिहिलेले आहे. बाजीरावाचं एक चित्र उपलब्ध आहे. घोड्यावर बसलेला बाजीराव आहे आणि ते बादशाला कोणीतरी नेऊन दाखवले तर मोहम्मद शहाला. त्यावर मोहम्मद शाह घाबरला, तो म्हणाले तो शैतान लागताय, शैतान दिसतोय कोण पाहिलं की नंतर. पण घोड्यावर बसून बाजीराव निघालेला आहे, हातात मोठी तलवार वगैरे. तर बाजीरावाचं चित्र उपलब्ध आहे त्याचं. पिलाजी जाधवराव यांचंही तसंच चित्र त्यावेळेची उपलब्ध आहेत. मस्तानीची म्हणून एक 2-3 चित्र आहेत. त्याच्यात एक चित्र तर अगदी अशी गुबगुबीत गाल असलेली वगैरे अशी मस्तानी दाखवली, त्यामुळे ती मस्तानी आतील असं काही वाटत नाही. दुसरी एक मुघली तिच्यावरती डोक्याला अशी टोपी घातलेली अगदी मुमताज महल सारखी एक चित्रचित्र आहे, पण तेही मस्तानीचं काही असेल असं वाटत नाही. पण मस्तानीपासून यांना मुलगा झाला, त्याचं नाव मगाशी मी सांगितलं शमशेर बहादर. हा शमशेर बहादर पानिपतला होता. 1761 मध्ये पानिपतला अब्दालीची लढाई झाली. त्या अब्दालीच्या लढाईत हा माणूस तिथं जखमी झाला आणि पुढे दिगला आला आणि दिगला इथून पडला. दीप जाटांच्याकडे होतं. तिथं सूरजमल जाटाची बायको होती, तिचं नाव होतं किशोरी. या किशोरीनं आपल्या लोकांना पानिपतच्या वेळेला खूप मदत केली. पण बाजीराव यांना जो सरत उभी करायचा, वाढवण्याचा हा जो प्लॅटफॉर्म केला, त्याचं फलित कशात झालं ते सांगतो आणि मग मी थांबतो. त्याचं फलित 1788 मध्ये म्हणजे कालांतराने, पण तो बादशाह जो होता त्यावेळेला तो मराठ्यांनीच नेमलेला अली गौहर म्हणजे शाह आलम दुसरा होता. तिथं नजीब खान रोहिल्याचा नातू दिल्लीत आला. नजीब खानाचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं जाबेता खान. हा जाबेता खान शीख झाला. त्याचा जो मुलगा आहे त्याचं नाव आहे गुलाम कादर. हा गुलाम कादर दिल्लीत आला आणि त्यांनी दिल्लीत हैदोस मांडला. दिल्ली लुटली त्यांनी परत. तिथं राजवाड्यात खंट्या लावल्या, याच्या जनान्याची विटंबना केली. शेवटी त्या बादशाला त्यांनी खाली पाडला आणि त्याचे डोळे काढले आणि त्याला अदबखान्यात पाठवून दिला आणि प्रचंड प्रमाणात दिल्लीत त्यांनी हैदोस घातला. मराठे दिल्लीचे संरक्षक होते, परंतु त्यावेळेला थोडासा बेबनाव झाल्यामुळे मराठ्यांच्या फौजा मथुरेत पडलेल्या होत्या. महादजी शिंदे तिथं होते. पण महादजींना या सगळ्या दिल्लीच्या या सगळ्या विटंबनेची हकीकत कळल्याच्या नंतर त्याने आपले लोक पाठवले. त्याच्यात जिवबादादा बक्षी होता, लक्ष्मणदास लाड होता, राणा खान होता. ही सगळी मंडळी दिल्लीत आली आणि दिल्लीत आल्याच्या नंतर त्यांनी त्या आंधळ्या झालेल्या बादशाला आणून परत दिल्लीच्या तख्तावर बसवलं आणि बादशाच्या आज्ञेनं ही सगळी मंडळी गुलाम कादरच्या पाठलागावर निघाली. तिकडे रोहिलखंडात घोसगड या नावाचा एक किल्ला आहे. या घोसगडाच्या इथं सगळे लोक आले. गुलाम कादर किल्ल्यात होता. मराठ्याने हल्ला चढवला, घोसगड ताब्यात घेतला, संपत्ती ताब्यात आली. पण गुलाम कादर तिथून निसटून गेला. मराठ्याची संपत्ती घेऊन परत यायचं असताना वाटेत एक शामली नावाचं गाव आहे बागपतच्या पुढे. तिथं आलेले असताना मराठ्यांना कुणीतरी सांगितलं गुलाम कादर इथं लपून बसलाय. मराठ्यांनी त्या गुलाम कादरला पकडला, त्याला बरोबर घेतला, बादशाच्या समोर आणून उभा केला आणि बादशाच्या आज्ञेनं गुलाम कादरचा शिरच्छेद केला. या घटनेनंतर दिल्लीच्या बादशाहांनी मराठ्यांना आपला झेंडा दिल्लीच्या किल्ल्यावर लावायची परवानगी दिली. तो झेंडा पुढची 15 वर्ष सतत फडफडत होता दिल्लीच्या किल्ल्यावर. की ताकद आहे ती. 1803 पर्यंत जनरल लेकनी इंग्रजांनी तो झेंडा खाली खेचतोवर आपला झेंडा फडकत होता. या मराठी इतिहासाच्या एक पायऱ्या आहेत. ते शिवाजीराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं, बाजीरावांनी त्याचं साम्राज्यात रूपांतर केलं. इथल्या सगळ्या लोकात विश्वास निर्माण झाला की आपण राज्य निर्माण करू शकतो आणि ते उत्तमरित्या चालवू शकतो. मराठे कुठपर्यंत पोचले असतील सर रिचर्ड टेम्पल सांगतोय की शिवाजीराजांच्या वारसांनी कधी मागं वळून पाहिलं नाही. त्यांची घोडी कावेरी नदीचं पाणी प्यायली, विच इज नॉट फार फ्रॉम सिलोन. त्यांची घोडी सिंधू नदीचं पाणी प्यायली, विच इज नॉट फार फ्रॉम अफगाणिस्तान. आणि कलकत्ता इज नोन ॲज द सिटी ऑफ द डिच. कलकत्ता एक खंदकारचं शहर आहे, परंतु अगेन्स्ट हुम दॅट डिच इज कन्स्ट्रक्टेड, इट वॉज अगेन्स्ट मराठा. मराठे कलकत्त्यापर्यंत पोचलेले होते. त्यांच्या हातात कलकत्ता पडू नये म्हणून कलकत्त्याच्या बहुतेक खंदक खणलेला इंग्रजांनी. या मराठी पराक्रमाच्या 3 खुणा आहेत. दिल्लीवर फडफडणारा 15 वर्ष फडफडणारा मराठी निशाण, मराठ्यांच्या त्या एकूण ताकदीची फार मोठी निशाणी आता मानायला हरकत नाही. बाजीराव साहेबांनी या 20 वर्षात एकूण त्यांची 40 वर्षाची आई जाती एकूण काम असली 20 वर्ष आहेत. 20 वर्षात प्रचंड मोठा इतिहास निर्माण केला. ते आपल्याला
नाकारता कधीच येणार. आज जनसेवा समितीच्या निमित्ताने बाजीरावांच्यावर बोलायला मला मिळालं, त्याबद्दल मला अत्यंत आनंद वाटतोय. मी आपटे सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मनःपूर्वक धन्यवाद देतो आणि जनसेवेचा उत्कर्ष परत असाच व्हावा असा परत एकदा तुळजाभवानीकडे जोगवा मागतो आणि थांबतो. धन्यवाद.